मार्ग यशाचा या करिअर विषयक वेब संवादामध्ये मी स्वाती केतकर पंडित आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. या आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. लोकसत्ताचे सगळे वाचक आणि आज जे या वेबसंवादाचे प्रेक्षक म्हणून इथे जमलेले आहेत, ह्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसत्ता करिअर वृत्तांत ह्या आपल्या विशेष पानामधून आपण करिअर विषयीची माहिती देतच असतो आणि त्याचीच एक जोड म्हणून अधिक पुढे जाऊन लोकसत्ता मार्ग यशाचा ह्यासारखे करिअर विषयक मार्गदर्शन करणारे उपक्रम आपण राबवत असतो. आणि आजच्या या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. विज्ञान, कला आणि वाणिज्य या तीनही विद्याशाखा, ज्ञानशाखा 10वी नंतर कशा निवडायच्या ह्याविषयी तर वेळोवेळी मार्गदर्शन होतच असतं. पण प्रत्येक ज्ञानशाखेमध्ये करिअरच्या कशा संधी आहेत, त्या कशा मिळवायच्या, ह्या ज्ञानशाखेतल्या मळलेल्या वाटा कोणत्या, वेगळ्या वाटा कोणत्या आणि अगदी परदेशात जायचं असेल तरी सुद्धा काय संधी आहेत, अशा सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी लोकसत्ता मार्ग यशाचा हा करिअर वेब संवाद आपण आयोजित केलेला आहे. आणि आज विज्ञान शाखेतील करिअर वाटांविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर उपस्थित आहे विवेक वेलणकर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. विवेक वेलणकर सरांचं नाव करिअरच्या वाचकांसाठी सगळ्यांना माहितीचं आहेच. नेहमीच लोकसत्ता मार्ग यशाचा हा जो आपला उपक्रम होतो, जो आपण करोना नसतानाच्या काळामध्ये आपण तेव्हाही करत होतो आणि थेट भेट होत होती आपली, त्यावेळी गेली अनेक वर्ष वेलणकर सर आमच्या बरोबर आहेत आणि उत्तम पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. तेव्हा आज सुद्धा वेलणकर सर अशाच पद्धतीने विज्ञान शाखेतल्या करिअर संधींविषयी काही तांत्रिक अडचणी होत्या पण हरकत नाही, विज्ञान शाखेतल्या करिअर संधींविषयी विवेक वेलणकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. या शाखेतल्या नेहमीच्या करिअरच्या वाटा कोणत्या, वेगळ्या वाटा कशा निवडायच्या, परदेशात जायचं असेल तर काय करायचं, अशा सगळ्या प्रश्नांना आपल्या या सत्रातून नक्की उत्तरं मिळतील अशी मला खात्री आहे. सुरुवातीला वेलणकर सर बोलणार आहेत आणि त्यानंतर अर्थातच आपल्या प्रश्नोत्तरांसाठी संधी असणार आहे. तेव्हा आता मी जास्त वेळ घालवत नाही आणि वेलणकर सरांना विनंती करते की त्यांनी लोकसत्ता मार्ग यशाचा ह्या करिअर वेब संवादाची सुरुवात करावी, ज्याचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. धन्यवाद स्वातीजी, स्वप्नील आणि सर्व उपस्थित विद्यार्थी आणि पालक. गेले 2 दिवस आपण आर्ट्स आणि कॉमर्स या शाखांमधून काय करिअर्स करता येतात याची माहिती घेतली त्या क्षेत्रातल्या तज्ञांकडनं. आणि आज आपण आता आलोय ते सगळ्यांचं अतिशय लाडकं किंवा आवडतं म्हणजे विज्ञान शाखा, सायन्स ब्रांच. आपण आता ह्या सेमिनारला आलायत म्हणजे बहुतेक आपल्यापैकी सगळ्यांनी निर्णय केलेलाच आहे की मला सायन्सला जायचंय 10वी नंतर. आपण 10वी नंतर 12वी नंतर असं सगळंच बघणार आहोत. पण आता सुरुवात थोडीशी 10वी नंतर अशासाठी करतोय कारण आता पहिल्यांदा ही गरज निर्माण झाली आहे खरं म्हणजे की 10वी नंतर आता निवडायचं कसं. कारण हे न भूतो न भविष्यती असं वर्ष आहे की ज्या वर्षी आपली परीक्षा झालीच नाही आणि आपला रिझल्ट मात्र फारच सुंदर आलाय. आता ती सीईटी होणार आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण निवड तर आपल्याला लवकर करायला पाहिजे. त्यामुळे सीईटी पर्यंत थांबणं सुद्धा किती जमेल मला माहित नाही. परंतु ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर परीक्षा न होता लागलेल्या रिझल्टमुळे आपण नक्की काय करावं याबद्दलचं कन्फ्युजन सगळ्यात जास्त आहे. अर्थातच एक बरं पण झालंय कारण मार्कांच्या बेसिसवर निवडण्याची आपल्याकडे प्रक्रिया अनेक वर्ष चालू होती. मग 80-85% वर मिळाले की सायन्स निवडायचं, त्यापेक्षा थोडे खाली मिळाले की कॉमर्स निवडायचं, आणखीन थोडे खाली पडले की आर्ट्स निवडायचं, एवढा काय विचार करायचा. पण आता यंदा तो प्रॉब्लेमच झालाय. त्यामुळे आता मार्कांचं बेसिस हा त्यातला सुटलाय, हा चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन. आपण सायन्सला जाण्याचा निर्णय घेतलाय, अतिशय उत्तम निर्णय आहे कारण भरपूर संधी आहेतच. पण एक गोष्ट मला आपल्याला यातली मुद्दाम सांगायची आहे की एकदा थोडंसं आत्मपरीक्षण करा. हे एवढ्या करता की आपण सायन्सला नक्की कशासाठी जातोय, आपल्याला त्यातलं काय करायचंय याची आपल्याला माहिती पूर्ण असण्याची गरज आहे एक. आणि दुसरं, आपल्याला हे सायन्सचे सब्जेक्ट खरंच आवडतायत का, म्हणजे स्पेशली फिजिक्स आणि केमिस्ट्री. कारण आपण मेडिकलला जाणार असा किंवा इंजिनिअरिंगला जाणार असा किंवा फार्मसीला जाणार असा, ऍग्रिकल्चरला जाणार असा, बायोटेकला जाणार असा, कुठेही जाणार असा, आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री 12वी पर्यंत नक्की पाठ सोडत नाही.
आणि मग आपल्या 10वी पर्यंतचे फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही विषय नक्की पक्के तयार आहेत ना? आपलं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग 100% क्लिअर आहे ना? हे बघण्याची गरज आहे. कारण 11वी-12वी मध्ये आपल्याला कुणीही 10वीचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग परत करून देणार नाही. कारण एवढा वेळच असणार नाही. आणि म्हणून हे आत्मपरीक्षण विद्यार्थ्यांनी करणं खूप गरजेचं आहे आणि पालकांनी त्यांना थोडीशी मदत करणं आवश्यक आहे. आता मी हे का सांगतोय याचं एक कारणही सांगणार आहे. एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला एक 10वीचा तेव्हा खरा निकाल लागला होता म्हणजे परीक्षा होऊन आणि एक विद्यार्थी भेटला. त्याला मी विचारलं, "का रे बाळा किती मार्क पडले?" तर मला म्हटला, "88% मार्क पडले." म्हटलं, "छान मार्क पडले रे. काय करायचे ठरवले?" "सायन्स." अरे वाह! म्हटलं, "फारच छान." आता आमच्या महाराष्ट्र बोर्डाची एक पद्धत आहे. ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो विषय पर्सेंटेजमधनं काढूनच टाकायचा. बेस्ट ऑफ 5. मी त्याला विचारलं, "बाळा बेस्ट ऑफ 5 मधनं तुझा कुठला विषय कळला?" तो म्हणला, "सायन्स." "अरे मग तुला एवढे मार्क कसे पडले?" "मला संस्कृतमध्ये 97 मार्क आहेत." म्हणला. "हे डेंजरस आहे." कारण सायन्स या विषयात 70 मार्क सुद्धा नाहीत आणि संस्कृतमध्ये 97 मार्क म्हणून जर 88% ला मार्क येत असतील, तर ते कुठेतरी चुकतंय, डेंजरस आहे. म्हणून सायन्सला जाताना पहिल्यांदा आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि जर आपण इंजिनिअरिंगचा विचार करत असेल, तर मॅथ्स आणि मेडिकल सायन्सचा विचार करणार असेल, तर बायो हे विषय नक्की जमले, झेपलेत, आवडलेत ना, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग क्लिअर झालंय ना, हे बघून घ्या आणि मगच पुढचा निर्णय घ्या. कारण बाकीच्या ब्रांचेसमध्ये सुद्धा खूप ऑप्शन आहेत. ते आपल्याला काल परवामध्ये सांगितलं गेलंय आणि ते आपल्या लक्षात आलेलं असेलच. नाऊ कमिंग टू सायन्स. आता इथे खरं म्हणजे 11वी सायन्सला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्याकरता सीईटी होणार आहे आणि त्या सीईटीच्या मार्कांवर आपल्याला 11वीचे प्रवेश मिळणार आहेत, असं आत्ता तरी सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात कसं काय घडेल हे अजून कोणी सांगू शकत नाही, कारण परत तिसरी लाट अमकं-ढमकं काय कधी होईल माहीत नाही. पण सायन्स ब्रांचमधनं ज्यांना इंजिनिअरिंगलाच जायचंय, त्या विद्यार्थ्यांना आत्ता 10वी नंतर 2 मार्ग ओपन होतात. आणि त्यातला एक आता ओपन झालाय ऑलरेडी. कारण त्याला कुठलीही सीईटी-फिईटी 11वीची लागणार नाहीये. आणि दुसरा मार्ग जो 11वी-12वीचा आहे, त्याला मात्र सीईटी लागणार आहे. इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जो पहिला मार्ग उपलब्ध आहे, तो आहे 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा. याची ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि दुसरा मार्ग आहे 11वी-12वी सायन्स आणि मग इंजिनिअरिंग डिग्री. आता खरं म्हणजे या दोन्ही मार्गांनी जाताना 6च वर्ष लागतात. म्हणजे 10वी नंतर 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि पुढे डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला प्रवेश असल्यामुळे 3 वर्षाचा डिग्री कोर्स. 3 आणि 3 6 वर्ष डिग्री इंजिनिअरिंग होतं विद्यार्थ्यांचं 10वी नंतर. 11वी-12वीच्या मार्गाने गेले तर 11वी-12वीची 2 आणि पुढे ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगची 4 अशी 6च वर्ष लागतात. दोन्ही मार्गांनी 6च वर्ष लागत असल्यामुळे खरं म्हणजे कन्फ्युजन जास्त आहे. मी डिप्लोमाचा मार्ग निवडू का 11वी-12वीचा मार्ग निवडू? मी याच्यात आपल्याला सजेशन देणार नाहीये. मी फक्त आपल्याला दोन्हीचे फायदे निर्णय आपल्याला करायचा आहे, पण तो निर्णय करायला काहीतरी मदत व्हावी म्हणून मी आपल्याला याच्या संबंधीचे फायदे तोटे सांगणार आहे. 10वी नंतर डिप्लोमाला जाण्याचे फायदे काय? 1. 10वीला मार्क बरे मिळतात. यावेळी तर चांगलेच मिळालेत. त्यामुळे बरं पॉलिटेक्निक कॉलेज, बरी ब्रांच मिळण्याची शक्यता जास्त असते. दुसरं हे 11वी-12वी, ती सीईटी, ती जेईई, त्याचे क्लासेस, त्यानंतर ती इंजिनिअरिंग ॲडमिशनची लांबलेली प्रोसेस, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष जे मोस्ट डेंजरस विषय राहतात मुलांचे, हे सगळं टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेशाचा शॉर्टकट म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग. तिसरं, आपण ज्या विषयात डिप्लोमा इंजिनिअरिंग करतोय किंवा ज्या ब्रांचमधनं डिप्लोमा इंजिनिअरिंग करतोय, त्याच ब्रांचमध्ये पुढे डिग्री इंजिनिअरिंग करणार असल्यामुळे बेस ऑलरेडी तयार झालेला असतो डिप्लोमामध्ये, डिग्रीचा कोर्स सोपा जातो. चौथं, ज्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर असं वाटेल, की बस हो झालं बाबा, हे शिक्षण झालं, एवढं फार झालं, आता मला पुढे काय करायचं नाही. त्यांच्यासाठी डिप्लोमा इंजिनिअरिंग इटसेल्फ इज अ क्वालिफिकेशन, की ज्याच्या जोरावर रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना मिळू शकतात. म्हणजे अगदी प्रायव्हेट सेक्टर्स फक्त नाही, तर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट म्हणजे अगदी एसटी महामंडळापासून महावितरणपर्यंत आणि डिफेन्स सर्व्हिसेस पासून रेल्वेपर्यंत सगळीकडे डिप्लोमा इंजिनिअर्स लागतात. म्हणजे आज रेल्वेमध्ये जे इंजिन ड्रायव्हर आहेत किंवा गार्ड आहेत किंवा मोटरमन आहेत, हे सगळे डिप्लोमा ऑटोमोबाईल, डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअर्स आहेत आणि तरीही त्यांना उत्तम पगार म्हणजे साधारण लाखभर रुपये महिना एवढा पगार मिळतो. हे या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. अर्थात कुठलीच गोष्ट फक्त फायदे घेऊन येत नाही.
तोटे पण आहेत. तोट्यामध्ये काय आहे हो? एक, जी कॉम्पिटिशन टाळली ना आपण 12वीच्या वर्षी जेईन, सीईटी या परीक्षांमधनं इंजिनिअरिंग ऍडमिशनची, ती कॉम्पिटिशन डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला खेळावीच लागते. कारण डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाच्या मार्कांवर स्टेट वाईड मेरिट लिस्ट लागून स्टेट वाईड एकत्रित प्रवेश प्रक्रिया सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगची होते. म्हणजे 12वी नंतर जे होतं तेच डिप्लोमाच्या लास्ट इयर नंतर होतं. त्यामुळे आपला जो समज आहे की आपली कॉम्पिटिशन टळेल, आपल्याला इझी ऍडमिशन मिळेल, तसं काही होत नाही. दुसरं, नंबर ऑफ सीट्स. आज 12वी नंतर जर तुम्हाला डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश हवा असेल, समजा अगदी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, विजे, टीआय अशा चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल, तर जर से फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनिअरिंग 100 जागा उपलब्ध असतील 12वी नंतर त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी, तर डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर त्याच कॉलेजमध्ये जाण्याकरता फक्त 10 जागा उपलब्ध असतात, 10% सीट्स. त्यामुळे नंबर ऑफ सीट्स एकदम 10% येतात. हा दुसरा डिसएडव्हान्टेज. तिसरा डिसएडव्हान्टेज, मुलांना खरं सांगायचं ना तर आता 12वी नंतर पण कळत नाही बरं का, मी कुठली ब्रांच निवडू, मेकॅनिकल निवडू का, इलेक्ट्रिकल निवडू का, इलेक्ट्रॉनिक्स निवडू का, कम्प्युटर निवडू का, आयटी निवडू. इथं 10वी नंतर निवडायचंय. आणि त्यामुळे कोणीतरी दुसऱ्यांनी सांगितलेली ब्रांच आपण स्वीकारतो, पण आपल्याला काहीच कळत नाही, त्यात चुकीचं काही नाही. कारण 10वी लेव्हल पर्यंत आपल्याला काहीच कळलेलं नसतं या विषयात. त्यामुळे somebody else is going to tell you and you are going to follow that, म्हणजे आपला निर्णय नसतो तो, दुसऱ्या कोणाचा तरी निर्णय असतो. हाही एक तोटाच आहे. फायदे आणि तोटे दोन्ही तुमच्या समोर मांडलेत, निर्णय तुम्हाला करायचा आहे. पण एक 2-3 टिप्स जातात त्यातल्या देणारे. एक, ज्यांनी पूर्ण मराठी मीडियम मधनं सायन्स आणि मॅथ्स सुद्धा पूर्ण मराठी मीडियम मधनं 10वी पर्यंत शिकले, त्यांना डिप्लोमाचा मार्ग थोडासा सोपा जाऊ शकतो. याचं कारण, इंग्लिश मीडियम येणार आहे आता, 11वी-12वी असेल तर डिप्लोमा असो. मराठी मीडियम टू इंग्लिश मीडियम अकस्टम व्हायला साधारणपणे 6-7 महिने जातात. 11वी-12वीला ते परवडत नाही. पण डिप्लोमाला परवडतं, कारण डिप्लोमाचा कोर्स 3 वर्षाचा आहे. दुसरं, डिप्लोमामध्ये सुद्धा खूप काही चांगले ऑप्शन्स आहेत, की जे 100% रोजगारप्रवण आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला तिथे रबर टेक्नॉलॉजीचा एक डिप्लोमा आहे. आणि तो रबर इंडस्ट्रीज असोसिएशननी करार करून केलेला डिप्लोमा आहे. 100% प्लेसमेंट्स आहेत. 6 महिने विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे त्या कोर्समध्ये इन्व्हॉल्व झालेलं. त्यामुळे अशा प्रकारचा पण ऑप्शन हा डिप्लोमातून मिळू शकतो. डिप्लोमा नंतर डिग्रीला जाताना काही फक्त इंजिनिअरिंग डिग्रीच असते असं नाही. त्या मुलांना बीबीएला प्रवेश मिळू शकतो. त्या मुलांना व्होकेशनल बीएससी जे आहे त्याला पण प्रवेश मिळू शकतो. त्यांना आर्किटेक्चरला प्रवेश मिळू शकतो. असे काही ऑप्शन्स पण आहेत. आणि म्हणून या सगळ्याचं वेईंग करायचंय आणि आपला आपण निर्णय घ्यायचा आहे. नाव कमिंग टू 11 सायन्स. मुलं सायन्सला का जातात? काही करिअर्स बघून जातात. 1 मेडिकल, 2 इंजिनिअरिंग, 3 फार्मसी, 4 ऍग्रीकल्चर, 5 आर्किटेक्चर, 6 रिसर्च फील्ड, 7 मर्चंट नेव्ही, 8 पायलट. ही मेजर करिअर्स की जी, आणि अर्थात 9 डिफेन्स सर्व्हिसेस. या मेजर करिअर्स कडे बघून मुलं साधारणपणे सायन्स ब्रँच निवडतात. आता आपण जेव्हा सायन्स निवडायचं ठरवलंय त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं ठरतं ते विषयांची निवड. कारण आपल्याला पुढे कशात जायचंय, कशात करिअर करायचंय, त्याच्यासाठी आत्ता 11वीला विषयांची निवड खूप महत्वाची असते. फॉर एक्झाम्पल, ज्यांना मेडिकल किंवा हेल्थ सायन्स मध्येच जायचंय, त्यांच्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम आहे NEET नीट नावाची, त्या परीक्षेला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी एवढे 3च विषयांचे पेपर आहेत. त्यांना मॅथमॅटिक्सचे पेपर द्यावा लागत नाही. आणि त्यामुळे मॅथमॅटिक्स नाही घेतला 11वी-12वीला तरीही विद्यार्थ्यांना पीसीबीच्या या सीईटीवर, नीटवर हेल्थ सायन्स किंवा मेडिकलमध्ये प्रवेश मिळू शकतो. पण माझं एक त्यातलं सजेशन असं आहे, तुमचं जे 11वी-12वीचं फिजिक्स आहे ना, त्याचा बेस हा मॅथ्स मध्ये आहे. त्यामुळे मॅथ्स सोडला 11वी-12वीला तर फिजिक्स अवघड जायला लागतं आणि मग फिजिक्सचा अभ्यास खूप जास्ती करायला लागतो. म्हणून मग शक्यतो निदान 11वीच्या वर्षी तरी फिजिक्स हा विषय या विद्यार्थ्यांनी ठेवावा. मग 12वीच्या वर्षी त्यांनी तो सोडला तरी चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना इंजिनिअरिंगलाच जायचंय त्यांच्याकरता मात्र PCM हे 3 विषय मस्ट. त्यांनी बायो घेण्याची काही गरज नाही, कारण बायो म्हणजे 2 विषय येतात त्याच्यात, बॉटनी आणि झुलॉजी. त्यांचं परत प्रॅक्टिकल, खूप वेळ जातो आणि आपल्याला तर बायोत काही करायचं नाहीये. PCM मध्ये बायो बसतच नाही. म्हणून इंजिनिअरिंगला ज्यांना जायचंय
त्यांनी बायो अगदी बिनधास्त सोडावा 11वी-12वी पासून. कारण इंजिनिअरिंगचे जे 70 कोर्सेस महाराष्ट्रात उपलब्ध आहेत, त्यातले फक्त 2 कोर्सेसमध्ये बायो लागतं. बायो मेडिकल इंजिनिअरिंग आणि बायो टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. या इंजिनिअरिंगच्या 2 ब्रँचेस अशा आहेत, की ज्याच्यामध्ये बायो हे 12वी पर्यंत लागतं. पण अदरवाईज बाकी कुठल्याही ब्रँचला लागत नाही. त्यामुळे विषयांचा चॉईस करताना हा थोडीशी बॅकग्राऊंड लक्षात घेण्याची गरज आहे. फार्मसी ज्यांना करायचंय, त्यांना 12वी पर्यंत पीसीएम पण चालतं, पीसीबी पण चालतं, पीसीएमबी पण चालतं. कारण फार्मसीची जी एंट्रन्स आहे ती महाराष्ट्र राज्याची सीईटी आहे आणि ती पीसीबीची पण असते, पीसीएमची पण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलंही कॉम्बिनेशन घेतलेलं चालू शकतं. इव्हन नीटच्या मार्कांवर सुद्धा फार्मसीच्या काही जागा विद्यार्थ्यांना मिळू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे. ॲग्रीकल्चर करायचं असेल, पीसीएमबी चारही विषय घेणं नक्की फायद्याचं. कारण ॲग्रीकल्चरच्या काही ब्रांचेसमध्ये पीसीएम लागतं, काही ब्रांचेसमध्ये पीसीबी लागतं, काही ब्रांचेसमध्ये पीसीएमबी लागतं. सो आयडियली यू शुड टेक पीसीएमबी. आपल्याला रिसर्च फील्डमध्ये जायचंय. पीसीएमबी इज अ आयडियल कॉम्बिनेशन. याचं कारण असं आहे की रिसर्चच्या चांगल्या संस्था आयसर या संस्थेची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती पीसीएमबीची आहे. मुंबईची नाईसर त्या संस्थेची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती पीसीची आहे. त्यामुळे ज्यांना रिसर्च फील्डमध्ये जायचंय त्यांनी मात्र शक्यतो पीसीएमबी घ्यावं असं माझं त्यांना सजेशन असेल. आर्किटेक्चर करायचंय, पीसीएमच लागतं, बीचा काही संबंध नाही. कारण त्याची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम नाटा नावाची असते. त्यामुळे तिथे जायला कुठलाही प्रॉब्लेम नाही. पीसीएम फक्त घेऊन चालतं. आपल्याला मर्चंट नेव्हीमध्ये जायचंय, पीसीएम पुरतं, बी लागत नाही. आपल्याला पायलट व्हायचंय, पीसीएम पुरतं, बी लागत नाही. आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमध्ये जायचंय, तर मात्र पीसीएमबी चारही विषय लागतात. आपल्याला मायक्रोबायोलॉजीत जायचंय, पीसीबी पुरतं, एमची गरज नाही. हे अशा करता आपल्याकडे पहिला मांडलं की पहिल्या विषयांची निवड करायची आहे. आता त्याच्यामध्ये पण एक चॉईस असतो तो म्हणजे बायफोकल. आता बायफोकल ही काय भानगड आहे? तर इस्पेशली इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो. म्हणजे त्याचे कसलेही मार्क-बिर्क वाढत नाहीत पुढे जाताना. पण इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पीसीएम आणि इंग्लिश 4 विषय कंपल्सरी. 5वा बायो किंवा जिओग्राफी आणि 6वा अजून एक लँग्वेज. आता हा 5वा आणि 6वा विषय कट होतो बायफोकलला जाताना आणि फक्त त्याच्या जागी एकच विषय येतो. आणि त्यात सुद्धा 5च चॉईसेस आहेत. म्हणजे कॉम्प्युटर आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आणि मग स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग. अर्थात सगळ्या कॉलेजला 5 विषय नसतात, कुठे 1 असतात, कुठे 2 असतात. पण विद्यार्थी त्यातला विषय घेऊन बायफोकल घेऊ शकतो. बायफोकलचा सगळ्यात मोठा फायदा आहे की आपल्याला एक अभ्यासाचा विषय कमी झाल्यामुळे वेळ जास्ती मिळतो पीसीएमच्या वर फोकस करायला. आता हे जसं बायफोकलचं झालं, तसं न बायफोकल घेता सुद्धा एक आयटी नावाचा विषय आपल्याला घेता येतो. अर्थात आपण ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहात, त्या कॉलेजमध्ये असेल तर. पण हा आयटी विषयाचा फायदा असा होतो, ॲक्चुअली पुढे जाताना काही त्याला वेगळा इम्पोर्टन्स नाहीये. पण आयटी हा विषय जर तुम्ही 11वी-12वीत घेतलात, तर आपण पुढे जाऊन समजा इंजिनिअरिंगला जायचंय आपल्याला, तर पुढे जाऊन आपण कॉम्प्युटर किंवा आयटी इंजिनिअरिंग करावं का नाही? हे कळण्याचा मार्ग त्यातनं उपलब्ध होतो. कारण बाकीचे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या कुठल्याही विषयात इंजिनिअरिंग करायचं असेल तर फिजिक्स हा त्याचा बेस असल्यामुळे त्याच्यावरनं काहीतरी कळतं. पण आयटी किंवा कॉम्प्युटरचा तुम्ही कुठलाच विषय 12वी पर्यंत शिकला नसाल तर ते गॅम्बल असतं. म्हणून ज्यांना शक्य आहे आणि ज्यांना मिळेल त्यांनी आयटी हा विषय जरूर घ्यायला हरकत नाही. कारण त्यातनं त्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पुढे आयटीत किंवा कॉम्प्युटरमध्ये जायचं का नाही याचं ज्ञान येतं आणि त्यातनं त्यांना निवड करणं किंवा त्याच्यामधनं त्यांना पुढचं धोरण ठरवणं हे सोपं जातं. आता हे सगळं झाल्यानंतर आपण आता येणार आहोत त्या या सगळ्या ब्रांचेसकडे. म्हणजे हेल्थ सायन्सेस, इंजिनिअरिंग वगैरे, वगैरे, वगैरे. कारण ह्याच्यामध्ये पण भरपूर वेगवेगळे चॉईसेस उपलब्ध आहेत आपल्याला. म्हणजे असं नाहीये की फक्त मेडिकल. अजूनही दुर्दैव आमच्याकडे असं आहे की विद्यार्थ्यांना मेडिकल म्हणजे एमबीबीएस, फार फार तर बीडीएस. मुळात मेडिकल किंवा हेल्थ सायन्स फील्डमध्ये जायचं असेल तर आपल्याला एनईईटी नावाची राष्ट्रीय लेव्हलची एंट्रन्स एक्झाम द्यावीच लागेल आणि ती एंट्रन्स एक्झाम सीबीएसई या बोर्डाच्या सिलेबसवर आधारित आहे. त्यामुळे आपल्याला ती ती एक्झाम द्यावी लागेल. पण
मेडिकल म्हणजे फक्त एमबीबीएस आणि बीडीएस असं जर डोक्यात असेल तर मग या नीट मध्ये मात्र खूपच जास्ती स्कोर म्हणजे 600च्या वर स्कोर आपल्याला लागेल जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन हवी असेल तर. प्रायव्हेट मेडिकलला थोडा कमी चालतो, पण मग फी खूप जास्त आहे. त्यामुळे शेवटी आपल्याला आणि त्यांच्याहीकडे साधारण 3,500-4,000 जागा, गव्हर्नमेंटकडे पण 3,500-4,000 जागा. सगळ्या मिळून 10,000 जागेच्या वर जागा नाहीत. आणि मग ते बघायला गेलं तर 3-1 लाख पोरं नीटला महाराष्ट्रातनं बसणार आहेत. त्यातल्या 10,000 मुलांनाच एमबीबीएस किंवा बीडीएस मिळणार आहे. हे लक्षात घेता बाकीचे काय ऑप्शन्स आहेत तेही बघितले पाहिजेत. होमिओपॅथी हाही डॉक्टरच असतो ना आणि आता ह्या पॅन्डेमिकच्या काळात असं लक्षात आलं, की होमिओपॅथीला पण चांगला डिमांड आला हो. म्हणजे त्याची पण औषधं भरपूर खपली. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्युनिटी बूस्ट करणारी औषधं निघाली वगैरे, वगैरे, वगैरे. यालाही नीटचा स्कोर लागतो. पण कॉलेज थोडी जास्ती आहेत आणि दुसरं म्हणजे फी त्या मानाने कमी आहे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे कमी नीट स्कोरला पण ॲडमिशन मिळू शकते. तीच गोष्ट आयुर्वेदिकची. आता तर तुम्ही बघितलं असेल पॅन्डेमिकच्या काळात आयुर्वेदिकला प्रचंड महत्त्व आलं. म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांनी काही ना काही काढे प्यायलेच असतील याची मला खात्री आहे. आणि मग आयुर्वेदिकमध्ये पण एम-बी-बी-एस आहे, त्याच्यात सॉरी ग्रॅज्युएशन आहे, त्याच्यामध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि आत्ताचा एकंदर ट्रेंड बघता आयुर्वेदाला पण चांगलं महत्त्व आलेलं आहे आणि येत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला आयुर्वेदाच्या पण कॉलेजला ॲडमिशन 12वी नंतर याच नीट NEETच्या स्कोरवर मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे थोड्याशा कमी स्कोरला पण ती ॲडमिशन मिळू शकणार आहे. त्यामुळे आयुर्वेदिक हा एक वेगळा ऑप्शन आहे. अजून एक चांगलं ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे व्हेटरनरी सायन्स. याचं मराठीतलं नाव थोडं वाईट आहे. त्याला जनावरांचा डॉक्टर म्हणतात. आणि मुलं म्हणतात, आपल्याला माणसांचा डॉक्टर व्हायचं, जनावरांचा नाही." चुकीचं आहे होय. कारण इतके ऑप्शन्स चांगले-चांगले या व्हेटरनरी सायन्समधनं मिळतात मुलांना करिअरचे. रोजगाराचे मिळतात, स्वयंरोजगाराचे मिळतात. म्हणजे अगदी गव्हर्नमेंट सर्व्हिस पासून ते प्रायव्हेट हॉस्पिटल्सपर्यंत किंवा स्वतःचं क्लिनिक काढण्यापर्यंत किंवा फार्मा कंपन्यांपर्यंत या विद्यार्थ्यांना जॉब मिळू शकतात. एवढंच नाही, तर बँका आणि इन्शुरन्स कंपन्या सुद्धा व्हेटरनरी डॉक्टर घेतात. कारण त्यांना सुद्धा डेअरी आणि पोल्ट्री इंडस्ट्रीला जेव्हा कर्ज द्यायचंय किंवा विमा उतरवायचा आहे, त्यावेळेला तिथल्या जनावरांचं हेल्थ स्टेटस हे तपासावं लागतं आणि त्याकरता त्यांना व्हेटरनरी डॉक्टर्स लागतात. पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री या ठिकाणी तर व्हेटरनरी डॉक्टर फार मोठ्या प्रमाणावर लागतात. त्यामुळे व्हेटरनरी डॉक्टरला खूप चांगला डिमांड आहे. मुख्य म्हणजे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस नाहीत. त्यामुळे आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये व्हेटरनरी डॉक्टर होता येतं. मुंबईचं कॉलेज सगळ्यात जुनं आहे. त्याच्या खालोखाल मग पुणे आणि मग विदर्भामध्ये 3 कॉलेज आहेत. या सगळ्या कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस ही फक्त नीटच्या मार्कांवर आहे आणि ती स्वतंत्र राबवली जाते. नागपूरचं पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे ही प्रोसेस राबवतं आणि त्यातनं विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो व्हेटरनरी सायन्सला. पॅरामेडिकल, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी हे सगळे पॅरामेडिकल्स आहेत. म्हणजे दोन्ही फिट आहे का नाही? कोण ठरवतो? त्याचा फिजिओथेरपिस्ट ठरवतो. आणि मग सध्या तर अल्टरनेट थेरपी म्हणून इतका वापर वाढलाय फिजिओथेरपीचा, की अगदी बाळंतपण झालेल्या बाईपासून ते बायपास झालेल्या बाबापर्यंत सगळ्यांना फिजिओथेरपी दिली जाते. 4 वर्षाचा कोर्स आहे. प्रायव्हेट कॉलेज भरपूर आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. फी एम-बी-बी-एसच्या मानाने खूप कमी आहे. आणि मग मास्टर्स करणं पण सोयी भारतात आहेत. त्यानंतर हे कोर्स पूर्ण झाल्यानंतर परदेशातही जाण्याच्या संधी आहेत. आज अनेक आपली फिजिओथेरपी झालेली मुलं ही यूकेमध्ये सेटल झाली आहेत. त्यामुळे त्याही संधी मिळतायत. त्यामुळे पॅरामेडिकल मधला जसा एक फिजिओथेरपी आहे, तसाच दुसरा जो आहे अतिशय चांगला तो आहे स्पीच थेरपी. स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी नावाचा कोर्स आहे. अप्रतिम कोर्स आहे. 2च कॉलेज आहेत. एक मुंबईला गव्हर्नमेंट कॉलेज आणि दुसरं पुण्यामध्ये भारती विद्यापीठ. इतकी कमी मुलं दरवर्षी बाहेर पडतात. त्यामुळे आज कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला गेलात, तर स्पीच थेरपिस्ट मिळत नाही अशी अवस्था आहे. खूप चांगलं करिअर होऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हाही ऑप्शन लक्षात ठेवावा. स्पीच थेरपीचा अर्थात हाही परत नीटच्याच मार्कांवर आहे. त्यामुळे नीटचा स्कोर हा सगळीकडे आपल्याला महत्त्वाचा ठरणार आहे लक्षात ठेवा. त्यानंतरचं एक फील्ड आहे त्यात हेल्थ सायन्स मधलं ते आहे नर्सिंग. आज आपण सगळ्यांनी बघितलंय गेली 1.5 वर्ष डॉक्टरांच्या तोडीनी किंवा बरोबरीने नर्सेस या मोठ्या प्रमाणावर काम करतायत. आज त्यांनाही कोरोना योद्धा ही पदवी आहे.
आणि खरं सांगायचं तर आता जे मोठ्या प्रमाणावर लसीकरण आपल्या देशामध्ये सुरू आहे, ते कोण देत आहे? तो फक्त नर्सेस देत आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रचंड डिमांड, अतिशय चांगलं करिअर. दुर्दैवाने आपल्याकडे त्याला सामाजिक प्रतिष्ठा नाही. त्यामुळे आपल्याकडे पालक मुलींना घालायला तयार होत नाहीत. पण हे चुकीचं आहे, कारण एकही नर्स कधी बेकार राहत नाही, हे लक्षात घ्या. 2-1 वर्षाचा अनुभव घेतला नर्सिंग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि मग CGFNS आणि TOEFL सारख्या परीक्षा दिल्या, तर या नर्सेसना सगळ्या जगाची दारं उघडी आहेत. आणि जगभरात, भारतात नसेल फार स्टेटस, पण जगभरात स्टेटस चांगलंच मिळतं नर्सेसना आणि पगार पण चांगला मिळतो. जवळपास 2.5-3 लाख रुपये महिना एवढा पगार नर्सेसना परदेशात मिळू शकतो. त्यामुळे नर्सिंग अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा 2 कोर्सेस आहेत. एक आहे BSc नर्सिंग, हा ग्रॅज्युएशन कोर्स आहे, आणि दुसरा आहे डिप्लोमा नर्सिंग. हा 3 वर्षाचा कोर्स आहे आणि हा सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे. दोन्ही कोर्सेस अतिशय चांगले आहेत आणि त्यातनं विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभारण्याच्या संधी किंवा नोकरीच्या संधी या भरपूर मिळू शकतात, हे लक्षात घ्या. टेक्निशियन कोर्स आपण आता तेही पाहिलं की आता स्वॅब घेत आहेत. स्वॅब जर घेतात तर ते कोण घेतं? टेक्निशियन्स घेतात. आणि पुष्कळ 10-12 प्रकारचे टेक्निशियन्स आहेत. म्हणजे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन किंवा रेडिओलॉजी टेक्निशियन, म्हणजे एक्स-रे टेक्निशियन, किंवा पॅथॉलॉजी टेक्निशियन, असे टेक्निशियन खूप प्रकारचे आहेत. हाही एक डिग्री कोर्स आहे. हा ग्रॅज्युएशन 12वी नंतरचा कोर्स आहे. ऍडमिशन मिळणं फार अवघड नाही आणि यांना भरपूर डिमांड आहे टेक्निशियन्सना. त्यामुळे टेक्निशियन हाही एक कोर्स याच हेल्थ सायन्स मध्ये असतो, हे एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आता ह्या मेडिकलला जे PCB विषय लागतात, त्याच्या जोरावर अजून काय करता येऊ शकतं? तर सध्या ज्याला एक चांगला स्कोप आलाय, तो BSc चा कोर्स आहे आणि तो आहे मायक्रोबायोलॉजीचा. मायक्रोबायोलॉजी डील्स विथ मायक्रोब्स, म्हणजे काय? बॅक्टेरिया आणि व्हायरसेस. आता आपण गेली 1.5 वर्ष ज्याच्यामुळे परेशान आहोत, तो व्हायरसच आहे. आणि त्यामुळे मायक्रोबायोलॉजी या विषयाला खूप चांगलं महत्व आले. मात्र मायक्रोबायोलॉजीत करिअर करायचं असेल तर नुसतं ग्रॅज्युएशन करून चालणार नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे आणि किंबहुना PhD केलं पाहिजे. आणि मग PhD साठी मात्र परदेशात चांगल्या संधी मिळू शकतात, कारण तिथे मायक्रोबायोलॉजिस्टना चांगले ऑप्शन्स हे PhD साठीचे खूप उपलब्ध आहेत. त्यामुळे तोही एक ऑप्शन हा PCB मधनं मिळणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता हेल्थ सायन्स किंवा मेडिकल आणि इंजिनिअरिंग याच्या मधली ब्रँच आहे, त्याचं नाव आहे फार्मसी. आज जर आपण बघितलं तर ह्या पॅन्डेमिकच्या काळात जर कोणाचा धंदा कमी झाला नाही किंवा ज्यांची दुकानं पण बंद झाली नाहीत, ते म्हणजे फार्मसी. औषधाची दुकानं कायम सुरू होती, आजही सुरू होती, गेल्याही लॉकडाऊनला सुरू होती. मेडिकल स्टोअर्स पासून ते अगदी हॉस्पिटलच्या फार्मसी पर्यंत सगळीकडे औषध विक्री उत्तम सुरू होती. आज आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की सगळ्या इंडस्ट्रीमध्ये वर खाली होतं. ऑटो इंडस्ट्री वर जाते, खाली येते. IT इंडस्ट्री वर जाते, खाली येते. एकच इंडस्ट्री कायम वर जाते, खाली कधीच येत नाही. त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषध कंपन्या. कारण माणसाचे रोग कधीच कमी होत नाहीत, त्यामुळे त्यांचा धंदा कधीच कमी होत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे फार्मसी हे फील्ड अतिशय चांगलं आहे. मुख्य म्हणजे 12वी पर्यंत PCB किंवा PCM तुम्ही कुठलेही विषय घ्या, तुम्हाला 12वी नंतरची महाराष्ट्र राज्याची CET देऊन फार्मसीला प्रवेश मिळू शकतो. अर्थातच नीट ही जी मेडिकलची एंट्रन्स एक्झाम आहे, त्याच्या बेसिसवर पण काही सीट्स आहेतच फार्मसीच्या, पण महाराष्ट्राच्या CET वर मॅक्झिमम सीट्स या फार्मसीच्या आहेत. फार्मसीमध्ये खूप 4 वर्षाचा कोर्स आहे, त्यामुळे नंतर परदेशात जाण्याच्या पण संधी मिळू शकतात. कारण परदेशातलं जे शिक्षण आहे तिथे ते 12+4 असं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर परदेशात मास्टर्सला जाण्याच्या संधी खूप वाढतात, इस्पेशली अमेरिकेत. आणि आपल्याकडे इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चर हे सगळे 12+4 चे कोर्सेस आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना डायरेक्ट पदवी मिळाल्यानंतर परदेशात जाण्याच्या संधी, आणि मग त्यावेळेला GRE आणि TOEFL 2 परीक्षा द्याव्या लागतात आणि एक वेगळं सजेशन आहे की परदेशात जायचंय, जरूर जा, पण त्याकरता मात्र तुम्हाला निश्चितपणे ग्रॅज्युएशन नंतर जाणं फायद्याचं ठरतं. 12वी नंतर परदेशात जाण्याचा जो ऑप्शन आहे, तो ऑप्शन आहे नक्की. त्याकरता सॅट आणि टोफेल सारख्या परीक्षा द्यायला लागतात,
पण 12वी नंतरचा जो परदेशात जाण्याचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काही थोडेसे धोके आहेत. एक, याच्यातलं कमी स्कॉलरशिप्स आहेत जेवढ्या ग्रॅज्युएशन नंतर आहेत त्यापेक्षा, त्यामुळे कॉस्ट खूप आहे. दुसरं, मुलं 12वीला खूप त्या मनाने इमॅच्युअर असतात. ती मॅच्युरिटी लेवल ग्रॅज्युएशन पर्यंत बऱ्यापैकी वाढते आणि मग ती मॅच्युरिटी लेवल वाढायची असेल तर 12वी नंतर न जाणं श्रेयस्कर. 12वी नंतर ग्रॅज्युएशन परदेशात केलं तरीही मुलांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंच असतं, म्हणजे त्यावेळेला परत पैसे खर्च होतात. त्यापेक्षा ग्रॅज्युएशन नंतरच गेलं तर ते फायद्याचं ठरतं. अनेक देश आहेत, त्याच्यातला सगळ्यात आवडता चॉईस हा अमेरिका आहे आणि त्याच्या खालोखाल हल्ली जर्मनीला चांगला चॉईस आहे. पण जर्मनीत जायचं असेल तर मात्र आपल्याला ह्या पुढच्या 4-6 वर्षामध्ये जर्मन लँग्वेज शिकावी लागेल आणि त्याच्या 3 लेव्हल्स म्हणजे A1, A2 आणि B1 या लेव्हल पर्यंत आपण जर्मन भाषा शिकलो तर आपल्याला जर्मनीमध्ये हे मास्टर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या चांगल्या संधी किंवा PhDच्या चांगल्या संधी या मिळू शकतात. मेडिकल मध्ये पण खरं म्हणजे विद्यार्थ्यांना संधी आहेत. म्हणजे आपल्याकडे आपण जर बघितलं तर भारतातलं MBBS शिक्षण हे अतिशय कमी विद्यार्थ्यांना मिळू शकतं, पण रशिया आहे, चायना आहे, फिलिपिन्स आहे किंवा जॉर्जिया आहे, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना 12वी नंतर MBBSचा कोर्स करायला जाता येतं. जायला काहीच हरकत नाही. 6 वर्षाचा कोर्स आहे. शिकवण्याच्या काही कॉलेजेस फारच चांगली आहेत. प्रश्न एवढाच आहे की तिथून आल्यानंतर भारतामध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल किंवा पुढे शिकायचं असेल तर भारतातली वेगळी परीक्षा पास व्हायला लागते. मुळात तिकडचा 6 वर्षाचा कोर्स, इथे आल्यानंतर 1 वर्ष आपल्याला ती परीक्षा पास होण्याकरता म्हणजे अजून 1 वर्ष किमान, काही ना 2 पण लागतात. त्याच्यानंतर 1 वर्षाची भारतातली इंटर्नशिप, हे सगळं लक्षात घेतलं तर जो कोर्स भारतातली मुलं मेडिकलचा 5.5 वर्षात पूर्ण करतात तो बाहेर न येणाऱ्यांना 8-8 वर्ष लागतात. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यामुळे विनाकारण हा वेळ वाढतो हे फक्त लक्षात घ्या. ज्यांना जायचं ते जायला म्हणजे काही सांगत नाही, कारण शिक्षण फक्त युनिव्हर्सिटी चांगल्या आहेत असं नाही, काही खूप चांगल्या आहेत, त्याचबरोबर काही तेवढ्याशा चांगल्या पण नाहीत. त्यामुळे त्याचाही पूर्ण माहिती करून घ्या. ज्यांनी अशा ठिकाणी जाऊन शिक्षण घेतले अशा विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांशी बोला, म्हणजे मग आपल्याला नंतर असं वाटायला नको अरे मी हा निर्णय का घेतला. पण संधी आहेत का? नक्की आहेत, हेही लक्षात घ्या. फार्मसीमध्ये अर्थातच आपल्याला अनेक फार्मा कंपन्यांमध्ये जॉबच्या संधी आहेत. स्वतःचं मेडिकल स्टोअर काढता येतं. हॉस्पिटलच्या फार्मसीज मध्ये संधी आहेत. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये संधी आहेत. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये संधी आहेत. या फार्मसी कंपन्यांच्या प्रोडक्शन किंवा इन्स्पेक्शन ह्या फील्ड्स मध्ये संधी आहेत. त्यांच्या सेल्स अँड मार्केटिंग मध्ये संधी आहेत. त्यामुळे संधी भरपूर आहेत, त्याची काळजी करू नका. फार्मसी नंतर अर्थातच जो विषय येतो तो आहे इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगला जर जायचं असेल ना 12वी नंतर तर मात्र एकच परीक्षा नाही बरं का. नॅशनल लेवलची जी CBSE सिलेबसवर आधारित परीक्षा आहे ती आहे JEEची. विषय PCMच आहेत पण सिलेबस CBSEच. महाराष्ट्राची जी परीक्षा आहे ती आहे CET. PCMचीच आहे पण सिलेबस महाराष्ट्र बोर्डाचं. त्यामुळे आपल्याला या किमान 2 परीक्षा देणं खरं म्हणजे गरजेचं आहे. महाराष्ट्राची CET आणि JEE सुद्धा. त्याच्याच बरोबरीने अनेक इन्स्टिट्यूट्स अशा आहेत की ज्यांची स्वतंत्र बिट्स पिलानी, बिट्स हैदराबाद, बिट्स गोवा, ही बिट्स नावाचे इन्स्टिट्यूट, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आहे, त्यांचे स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम बिटसॅट नावाची आहे. VIT वेल्लोर, VIT चेन्नई, VIT भोपाळ, ही VIT नावाची जी इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या ह्या सगळ्या ठिकाणी उत्तम सोयी आहेत आणि त्याच्याकरता वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणजे मेडिकल जशी नीट नावाची एकच परीक्षा तशी इंजिनिअरिंगला नाही. आपल्याला संधी आहेत, आपण द्यायच्या तेवढ्या देऊ शकता. पण निदान महाराष्ट्राची CET आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा CBSEची JEE मेन्स एवढी तरी परीक्षा आपण दिलीच पाहिजे. कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या अनएडेड कॉलेजच्या 15% सीट्स इंजिनिअरिंगच्या या JEE मेन्सच्या मार्कावर आहेत. त्यामुळे आपण JEE मेन्स दिली आणि अगदी महाराष्ट्रातच इंजिनिअरिंग करायचं असेल तरी आपल्याला 15% जागा त्यातल्या त्याच्यावर आपला क्लेम राहतो, हे लक्षात घ्या. अर्थातच सिलेबस थोडं वेगळं आहे. JEEचं सिलेबस, CBSE, महाराष्ट्राचं सिलेबस HSC,
त्यामुळे अभ्यास सुद्धा तसा थोडा वेगळ्या प्रकारे करावा लागतो. आपल्याला दोन्हीची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करावी लागते. जेईला निगेटिव्ह मार्किंग आहे, सीईटीला निगेटिव्ह मार्किंग नाही. या सगळ्याचा विचार करून आपल्याला या परीक्षा द्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये उत्तमच पर्सेंटाईल आलं पाहिजे. कारण इंजिनिअरिंगचं चांगलं कॉलेज मिळायचं असेल तर याची गरज आहे. जेई मेन्सच्या जोरावर आपल्याला NITs, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज किंवा IIITs या इन्स्टिट्यूट्स मध्ये प्रवेश मिळू शकतो. त्याचप्रमाणे जेई मेन्स मध्ये देशात जे पहिल्या 15% येतील त्या विद्यार्थ्यांना जेई ऍडव्हान्सची परीक्षा देता येते. ज्या परीक्षेतनं विद्यार्थ्यांना IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये जाण्याची संधी मिळू शकते. साधारण दरवर्षी 10,000 मुलं ही IITs मध्ये जाऊ शकतात किंवा सिलेक्ट होतात. मात्र त्याकरता जेई ऍडव्हान्स नावाची परीक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे, हे समजून घ्या. आता जी 12वीला मुलं आहेत आणि जी आता देणार आहेत, सीईटी असो जेईचा पण अजून एक चान्स मिळणार आहे, त्यांना 12वी नंतर इंजिनिअरिंगची ब्रांच निवडणं हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. त्याचे काही थंब रूल्स आहेत, ते तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. कॉम्प्युटर किंवा IT हा विषय आपण शिकला असाल 12वी पर्यंत आणि तो आपल्याला आवडला असेल, जमला असेल, झेपला असेल, विशेषतः त्यातलं कोडिंग, प्रोग्रॅमिंग, तर आपण कॉम्प्युटर किंवा IT ही ब्रांच निवडू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फिजिक्स मध्ये 3 भाग आहेत तुमच्या 12वी सिलेबस मध्ये. एक भाग आहे मेकॅनिक्सचा, दुसरा भाग आहे इलेक्ट्रॉनिक्सचा आणि तिसरा भाग आहे इलेक्ट्रिकलचा. यातलं आपल्याला काय आवडलं? मग मेकॅनिक्स खूप आवडला असेल तर मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग हे आपल्यासाठी चांगले. आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक्स आवडलं असेल तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा ENTC किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या ब्रांचेस आपल्या करतात चांगल्या. आपल्याला जर इलेक्ट्रिकलचा पोर्शन त्यातला आवडला असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा पॉवर इंजिनिअरिंग या ब्रांचेस आपल्यासाठी चांगल्या. अर्थातच सगळ्याच इंजिनिअरिंग ब्रांचेस मध्ये चांगला स्कोप आहे. गैरसमज आहे की इंजिनिअरिंगचं महत्व संपलं, विशेषतः कोर ब्रांचेस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल त्याला काहीच भवितव्य नाही. हे खोट आहे. कॉम्प्युटर आणि ITच्या ब्रांचेसला तर भवितव्य प्रचंडच आहे. म्हणजे आता परवा अझीम प्रेमजींचे मुलाखत आपण वाचली असेल, त्यातले काही कंटेंट्स आले होते. त्यांचं म्हणणं स्पष्टपणे असं आहे की या आताच्या या पॅन्डेमिकमुळे जर कोणाला सगळ्यात जास्त फायदा झाला तर IT इंडस्ट्रीला झाला. कारण आता सगळे डिजिटलाइज झाले, सगळेच ऑनलाईन करायला लागले काय काय, आणि त्यामुळे IT इंडस्ट्रीला प्रचंड फायदा झालाय. पुढच्या 2 वर्षात IT इंडस्ट्री दुप्पट होईल असं अझीम प्रेमजींचं म्हणणं आहे, माझं नाही. काय लेव्हलचा माणूस हे सांगतो हे बघा. अर्थातच त्यामुळे त्या क्षेत्रात जाण्याची इच्छा असणाऱ्यांना आणि परत त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स आले. म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड डाटा सायन्स टुगेदर किंवा कॉम्प्युटर सायन्स आणि काय मशीन लर्निंग वगैरे वगैरे वेगवेगळे चांगले ऑप्शन्स आलेत त्याच्यात. त्यामुळे कॉम्प्युटर किंवा IT इंजिनिअरिंग मध्ये तर काही संधींना तोटाच नाही. पण आपल्याकडे आता या पॅन्डेमिकने एक थोडंसं ब्लेसिंग इन डिस्गाईज असं झालं की अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचे बेस हे चायनामधनं शिफ्ट होत आहेत आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी भारताला प्रेफरन्स दिलाय. आणि मग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री आहे. त्यामुळे या सगळ्या इंडस्ट्रीत इंजिनियर्स लागणारच आहेत. आणि आपण आत्मनिर्भर भारत जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपल्याला तशा प्रकारची मॅनपॉवर लागणार आहे. त्यामुळे तसंही आपल्या सरकारने इन्फ्रा प्रोजेक्ट्स मध्ये खूप मोठ्या डेव्हलपमेंट सुरू केल्या आहेत. त्यामुळे सिव्हिल, मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चरिंग बेस वाढल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल ह्या बेसिक ब्रांचेसना चांगलं महत्व येणार आहे किंवा आलेलं आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग म्हणजे आता काही खरं नाही असं समजण्याचं अजिबात कारण नाहीये, पहिल्यांदा समजून घ्या. पण इंजिनिअरिंग फक्त तुम्हाला नोकरीच करायची का असं काही नाही ना, पुढे शिकायच्या चांगल्या संधी आहेत. म्हणजे एमटेक IITतनं उत्तम संधी मिळू शकते किंवा आपल्याला परदेशात जाऊन MS करता येतं किंवा अगदी UPSCची परीक्षा, UPSC म्हटलं की आपल्याला सगळ्यांना कलेक्टर दिसतो, काही गरज नाही. फक्त इंजिनिअरिंगची वेगळी UPSCची परीक्षा आहे आणि त्याच्यात कोर ब्रांचेस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या 4 ब्रांचेसच्या मुलांना त्या परीक्षेला बसता येतं. ही IAS ची परीक्षा आहे, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. आणि मग यातनं क्लास 1 पोस्टवर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सेंट्रल PWD पासून रेल्वे पर्यंत विद्यार्थ्यांना उत्तम संधी मिळू शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे ग्रॅज्युएशन नंतर पण ऑप्शन्स वाढतात इंजिनिअरिंग मध्ये, हे समजून घेण्याची गरज आहे. इंजिनिअरिंग नंतर जे एक फील्ड येतं ते आहे आर्किटेक्चर.
अर्थातच आर्किटेक्चर या फील्डचं महत्व असं आहे, की इथे जॉब्सची संख्या कमीच आहे. इथे अर्थातच स्वतःचा व्यवसाय हे सगळ्यात त्यातलं अट्रॅक्टिव्ह प्रपोजिशन आहे आणि मग तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही पैसा मिळवता आणि म्हणून आर्किटेक्चरला जाणाऱ्यांकडे कुठेतरी व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती असणं हे खूप गरजेचं आहे. आर्किटेक्चरचा 5 वर्षाचा कोर्स आहे, रिगरस कोर्स आहे. खूप सबमिशन्स आणि खूप काही असतं. पण नाटा नावाची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम त्याच्यासाठी घेतली जाते आणि ती परीक्षेतनं आपल्याला किती मार्क मिळतात ते आणि 12वीचे मार्क याच्या जोरावर आपल्याला आर्किटेक्चरला प्रवेश मिळू शकतो. आर्किटेक्चरचे कॉलेजेस जशी गव्हर्नमेंटचे आहेत, म्हणजे 3च आहेत. मुंबईमध्ये जे किंवा पुण्यामधलं अभिनव असेल, अशा प्रकारची कॉलेज आहेत. पण प्रायव्हेट कॉलेज भरपूर आहेत. त्यामुळे प्रवेश मिळणं काही फार अवघड आहे अशातला भाग नाही. ॲग्रीकल्चर. अनेक मुलांना असं वाटतं आमच्याकडे काही शेती नाही, आम्ही काय ॲग्रीकल्चर नाही करणार, असं चुकीचं आहे. ॲग्रीकल्चरमध्ये अनेक ब्रांचेस आहेत. म्हणजे ॲग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा फूड टेक्नॉलॉजी असेल, असे विषय ॲग्रीकल्चरमध्ये आहेत. त्याच्यासाठी तुमची जमीन असण्याची गरज नाही. खूप चांगल्या इंडस्ट्रीज याच्यामध्ये येऊ पाहतायत. त्यामुळे आपल्याला त्याच्यात चांगल्या संधी या मिळूच शकतात. ॲग्रीकल्चरला जाण्यासाठी अर्थातच महाराष्ट्राची सीईटी, पीसीबी, पीसीएम कुठलीही देऊ शकता. काही कोर्सेसला पीसीबी लागते, काहींना पीसीएम लागते, काहीला पीसीएमबी लागते. त्यामुळे ती महाराष्ट्राची सीईटी देऊन सेंट्रलाइज ऍडमिशन एक वेगळी घेतली जाते आणि त्या ऍग्रीकल्चरची आणि त्यातनं आपल्याला वेगवेगळ्या ऍग्रीकल्चर कॉलेजला प्रवेश मिळू शकतो. खूप वेगळा आणि चांगला ऑप्शन आहे ऍग्रीकल्चरचा, एवढं फक्त लक्षात ठेवा. रिसर्च फील्ड खूप उत्तम संधी आता रिसर्च फील्डमध्ये यायला लागल्या आहेत. विशेषतः रिसर्चकडे केलेलं दुर्लक्ष हे आता जगाच्या लक्षात आलंय. रिसर्च फील्डमध्ये 2 भाग आहेत. एक आहे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये ज्यांना काही करिअर करायचंय त्यांना एक लक्षात ठेवलं पाहिजे, की बायोटेक्नॉलॉजीचं करिअर हे 2-4 वर्षाचं करिअर नाही. याच्यात बीएससी, एमएससी आणि खरं म्हणजे पीएचडी पर्यंत शिकण्याची गरज आहे. तर बायोटेक्नॉलॉजी मधलं करिअर खऱ्या अर्थाने उभं राहतं आणि मग जर आपण त्या लेव्हलपर्यंत शिकायची आपली मानसिक आणि शारीरिक दोन्ही ताकद असेल तर आपण नक्की बायोटेक्नॉलॉजी निवडू शकता. या पॅन्डेमिकनी ज्या फील्ड्सना अत्यंत पुढे आणलं त्यातलं एक आहे बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे आज ज्या लस डेव्हलप करण्याची जी कामं सगळ्या जगभरात आहेत त्यातल्या बहुसंख्य कंपन्या या बायोटेक्नॉलॉजी कंपन्या आहेत. अगदी भारतातलीच कंपनी बघा, भारत बायोटेक नावाची कोवॅक्सिन बनवणारी कंपनी बायोटेक कंपनी आहे. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगल्या संधी आहेत. मात्र पीसीएमबी हे 4ही विषय घेणं आवश्यक आहे. त्याच्यात सुद्धा काही ठिकाणी ना डायरेक्ट 5 वर्षाचे इंटिग्रेटेड कोर्सेस आहेत 12वी नंतर, जसं पुणे विद्यापीठ. विद्यापीठाच्या आवारात विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये 5 वर्षाचा इंटिग्रेटेड एमएससीचा कोर्स आहे 12वी नंतरचा. अर्थात एंट्रन्स एक्झाम आहेच, त्याला काही पर्याय नाही. पण एमएससी बायोटेक्नॉलॉजी डायरेक्ट करायची संधी मिळू शकते. बायोटेक्नॉलॉजीमध्ये परदेशात मात्र भरपूर संधी आहेत. पण एमएससी करून जा, म्हणजे मग तुम्हाला ते 12+4चा प्रॉब्लेम येणार नाही. जशा अमेरिकेत संधी आहेत तशा जर्मनीमध्ये पण चांगल्या संधी आहेत बायोटेक्नॉलॉजीमध्ये पीएचडी करण्याच्या. मात्र त्याकरता आपल्याला जर्मनीत जायचं असेल तर जर्मन भाषेची किमान B1 लेवल ही शिकून जाणं गरजेचं आहे. अर्थात रिसर्च फील्डमध्ये काही फक्त बायोटेक आहे असं नाही. दुसरा ऑप्शन आहे ते रिसर्च इन्स्टिट्यूट. भारतामध्ये अतिशय चांगले रिसर्च इन्स्टिट्यूट तयार झाले. आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च 6 ठिकाणी आहे, पुण्यात आहे, मोहालीला आहे वगैरे वगैरे. या आयसरचे ऍडमिशन कशा असतात लक्षात घ्या. 25% सीट्स या जेई ऍडव्हान्सच्या स्कोअरवर आहे. 25% सीट्स या केव्हीपीवाय किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना नावाची एक अतिशय टफ अशी वेगळी परीक्षा असते, त्या परीक्षेत मिळतात. आणि 50% जागा या आयसर जी स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम घेते 12वी नंतर त्या एंट्रन्स एक्झाम मधनं असतात. आणि ह्या आयसरच्या परीक्षेला पीसीएमबी त्या विषयांची परीक्षा ते घेतली जाते. अशीच दुसरी संस्था मुंबईत आहे नायसर नावाची, यांची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे नेस्ट नावाची. परत एकदा याही परीक्षेला पीसीएमबी 4ही विषय आवश्यक आहेत. आणि या नायसर मधनही आपल्याला 5 वर्ष किंवा आयसर मधनं दोन्ही ठिकाणनं 5 वर्षाचा एमएस म्हणजे इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्सचा कोर्स करता येतो. आणि मग तो पीसीएमबी 4ही विषयात आहे
आणि मग नंतर आपल्याला भारतातच नाही तर इव्हन परदेशात सुद्धा जाण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात. रिसर्च मध्येच जायचंय त्याच्याकरता अजून एक चांगली अपॉर्च्युनिटी अर्थातच बीएससी ची आहे. बीएससी तुम्ही ज्या विषयात रिसर्च करायचा आहे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी त्याच्यामध्ये बीएससी करू शकता. आणि बीएससी नंतर आपल्याला एमएससी साठी मास्टर ऑफ सायन्स साठी IITs सगळ्या IITs आणि IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोर अशा दोन्ही ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. मात्र त्याकरता बीएससीच्या शेवटच्या वर्षी जाम JAM नावाची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम विद्यार्थ्यांना द्यावी लागते. हे लक्षात घेण्याची गरज आहे. आणि मग मात्र आपल्याला खूप चांगलं करिअर मिळू शकतं. 12वी नंतर अजून रिसर्च मध्ये जाण्याचे काही इन्स्टिट्यूट्स आहेत. जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोर ही देशातली सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट. 12वी नंतर पण प्रवेश आहे त्यांच्याकडे बीएससीचा कोर्स आहे. 4 वर्षाचा कोर्स आहे तो मात्र. आणि त्याला प्रवेश 33% जागा जेई ऍडव्हान्सच्या स्कोअरवर, 33% जागा नीटच्या स्कोअरवर आणि उरलेल्या ते जागा या KVPY किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना याच्या स्कोअरवर मिळतात. आणि IISc किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोर याच्यामध्ये अप्रतिम एज्युकेशन हे आपल्याकरता उपलब्ध होऊ शकतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांना मॅथमॅटिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि काहीतरी खूप चांगलं करायचंय, करिअर करायचंय, त्यांच्यासाठी अतिशय चांगली इन्स्टिट्यूट भारतात आहे CMI चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट. या इन्स्टिट्यूट मधल्या विद्यार्थ्यांना बीएससी आणि MSc दोन्ही करण्याच्या संधी मिळू शकतात. इन्स्टिट्यूट इतकी चांगली आहे की IIT ची मुलं सुद्धा जर सिलेक्शन मिळालं तर या इन्स्टिट्यूट मध्ये जातात. त्यांची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे. ती काहीशी गणित ऑलिम्पियाडच्या धर्तीवर आहे पण त्यामुळे तुम्ही त्याची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम देऊन निश्चितपणे CMI मध्ये प्रवेश मिळवू शकता. त्यांना स्टॅटिस्टिक्स विषय आवडतो त्यांच्यासाठी सुद्धा 12वी नंतर BSc स्टॅटिस्टिक्स अतिशय बेस्ट इन्स्टिट्यूट इंडियातली इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता इथे आहे. स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे त्यांची. आणि मग पुढे MSc करण्याच्या पण सोयी आहेत. आणि त्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या फक्त मास्टर्सच्या सोयी कलकत्त्यात आहेत असं नाही, बेंगलोर आणि चेन्नईला पण आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांना म्हणजे आता जसं भारत चंद्रावर गेला, भारत मंगळावर गेला तसं अनेक मुलांना वाटायला लागलं की आपल्याला इस्रोत जायचं. स्पेस सायन्सेस ज्यांना जायचंय त्यांच्याकरता पण हे रिसर्च फील्डच आहे. 12वी नंतर जाण्याची एक अतिशय उत्तम संधी आहे. ती इन्स्टिट्यूट आहे IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी तिरुवनंतपुरम. पण याची जी ऍडमिशन आहे त्याकरता JEE ऍडव्हान्सची परीक्षा आवश्यक आहे. त्याला चांगला स्कोअर येणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला थेट IIST आणि IIST थेट इस्रो अशी उत्तम संधी मिळू शकते. त्यामुळे हा जो कोर्स आहे म्हणजे हे रिसर्च फील्ड मध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग रिसर्चची अर्थात मानसिकता असणं खूप गरजेचं आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरची एक जी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा IT इंडस्ट्री. ज्यांना IT इंडस्ट्रीत जायचंय पुढे त्यांच्याकरता 12वी नंतर जसं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंगचे 2 कोर्सेस आहेतच त्याच्या जोडीला BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc IT, काही ठिकाणी BCA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स असे पण कोर्सेस आहेत. अर्थात याच्यामध्ये फक्त BSc करून भागणार नाही, आपल्याला मास्टर्स डिग्री करावी लागेल. म्हणजे MSc कॉम्प्युटर सायन्स, MSc IT किंवा MCA मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स हे कोर्सेस आपण केलेत तर मग आपल्याला उत्तम संधी या IT इंडस्ट्रीमध्ये मिळू शकतात. IT इंडस्ट्रीचे ज्या प्लेसमेंट्स आहेत मग त्या इंजिनियर्सच्या असोत ते तर BSc MSc किंवा MCA वाल्यांच्या असोत या 99% प्लेसमेंट्स या फक्त कॅम्पस रिक्रुटमेंट मधनं होतात. त्यामुळे आपण जेव्हा अशा प्रकारचे कोर्सेस करणार आहात म्हणजे इंजिनिअरिंगचा कोर्स असो, BSc MSc चा असो, BCA MCA चा असो, तेव्हा इन्स्टिट्यूट अशी बघा की ज्यांच्याकडे कॅम्पस प्लेसमेंटच्या चांगल्यात चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. काही ठिकाणी BSc डेटा सायन्स सारखे पण कोर्सेस निघाले. त्यामुळे या नवनवीन डेटा सायन्स, मशीन लर्निंग, IoT अशी जी नवनवीन टेक्निक्स आलेली आहेत ती अत्यंत चांगली आणि महत्वाची आहेत. आणि त्याच्यामध्ये जे शिकतील त्यांना अजिबात करिअरचा प्रॉब्लेम येणार नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर करिअर्स आहेत. मर्चंट नेव्ही आज सगळ्या जगाचा व्यापार जो आहे तो समुद्र मार्गाने चालतो.
असंख्य जहाजं या समुद्रावर फिरत असतात, गुड्स इकडून तिकडे घेऊन जाणारी. या जहाजांची सगळी मॅनेजमेंट करणारी जी यंत्रणा आहे त्याला मर्चंट नेव्ही असं म्हणतात. ज्या विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्हीमध्ये जायचं आहे त्यांना PCM 12वी पर्यंत असणं आवश्यक आहे. आणि इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी नावाची एक सेपरेट युनिव्हर्सिटी आहे ज्याची एंट्रन्स एक्झाम त्यांनी 12वीच्या वर्षी थ्रू करणं आवश्यक आहे. ही थोडीशी सोपी असते, म्हणजे जेई किंवा सीईटीच्या मानाने थोडी सोपी आहे, पण त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलला स्वतंत्र एंट्रन्स घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मर्चंट नेव्ही मध्ये 2 भाग आहेत, एक BSc नॉटिकल सायन्स आणि दुसरा इंजिनिअरिंगचा म्हणजे नेव्हल इंजिनिअरिंग. आपल्याला BSc नॉटिकल सायन्स हा 3 वर्षाचा आणि नेव्हल इंजिनिअरिंगचा 4 वर्षाचा कोर्स आहे. मात्र या सगळ्यासाठी काही फिजिकल फिटनेसच्या किंवा मेडिकल कंडिशन्स त्या समजून घ्या. आपल्याला कुठल्याही प्रकारचा कलर ब्लाइंडनेस चालणार नाही, विजन 6x6 पाहिजे, असे काही कंडिशन्स आहेत. त्यामुळे अगोदर विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात जाण्याचा विचार करण्यापूर्वी लागणारे मेडिकल स्टँडर्ड्स आणि आपण हे एकमेकाशी जुळतोय की नाही हे बघून घेण्याची गरज आहे. पायलट, अनेक मुलांना पायलट व्हायचं आणि मग पायलट जर व्हायचं असेल तर आपल्याला त्याकरता स्वतंत्र एक 12वीला PCM असणं गरजेचंच आहे, पण त्यानंतर वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागतं. आणि त्याकरता अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे मुंबईमध्ये झूल आहे, पुण्याला बारामतीला आहे, गोंदियामध्ये आहे, धुळ्यामध्ये इंदोरमध्ये आहे, अशा खूप ठिकाणी इन्स्टिट्यूट्स आहेत. त्या इन्स्टिट्यूट्स काय करतात तर विद्यार्थ्यांना फ्लाइंगचं प्रशिक्षण देतात. 250 तासाचे फ्लाइंग अवर्स विद्यार्थ्यांना कंप्लीट करावे लागतात लायसन्स जे CPL कमर्शियल पायलट लायसन्स मिळण्याच्या अगोदर. आणि त्याचबरोबर थेअरी परीक्षा पण त्यांना पास करणं गरजेचं असतं. हे दोन्ही पूर्ण झाल्यानंतर त्यांना CPLचं लायसन्स मिळतं. मात्र एक लक्षात घ्या, हा सगळेच हे कोर्सेस प्रचंड कॉस्टली आहेत. 35-40 लाख रुपयाचा खर्च येऊ शकतो. सरकारी इन्स्टिट्यूट एकच आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी रायबरेली, पण तिथे मात्र स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आणि आपल्याला प्रवेश मिळू शकतो. परंतु जर आपल्याला हे करायचं असेल तर कुठेतरी हा विचार केला पाहिजे की आपल्याला खर्च हा भरपूर येणार आहे आणि खर्चाच्या बरोबरीने आपल्याला थोडंसं अनसर्टन्टी म्हणजे जॉब गॅरंटी बहुतेक कोणी देत नाही, त्यामुळे ती पण आपल्याला थोडीशी सहन करावी लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कदाचित तुम्हाला आता व्हिडिओ दिसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत असेल, आमच्याकडे खूप पाऊस पडतोय आणि आत्ताच नेमके लाईट गेलेत, तर पण मी बोलणार आहे, काही चिंता करू नका. त्यामुळे मी थोडस सर्चलाईट फ्लॅशलाईट लावायचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्याला फार प्रॉब्लेम येणार नाही. जसं आपण मर्चंट नेव्ही पाहिलं, पायलट पाहिलं, तसंच एक उत्तम करिअर हे सायन्स नंतर मिळू शकतं, ते म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस. 12वी नंतर संरक्षण दलात जाण्याच्या मुलं आणि मुली यांना संधी आहे. मुलं आणि मुलींना एकच संधी कॉमन आहे, म्हणजे मुलींना एकच संधी आहे खरं 12वी नंतर जायची, आणि ती आहे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज AFMC. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये जर आपल्याला प्रवेश हवा असेल तर मात्र NEET नीट नावाचीच परीक्षा लागते. 100 मुलं आणि 25 मुली दरवर्षी घेतल्या जातात आणि त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सगळं शिक्षण, राहणं, जेवण, खाणं हे सगळं ऑलमोस्ट फ्री आहे. आणि त्यानंतर त्यांना जवळपास 1 लाख रुपये महिना एवढ्या पगाराची नोकरी डिफेन्स सर्व्हिसेस मधल्या डिफेन्सच्या हॉस्पिटल्स मध्ये ही मिळते. बॉर्डरवर वगैरे कुठं जावं लागत नाही, पण त्यांना जे रँकिंग असतं ते डिफेन्सच मिळतं. आता आपल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधीक्षकपदी ज्या लेफ्टनंट कर्नल माधुरी कानिटकर जी झालेल्या आहेत त्याही या मेडिकल कोअर मधल्या आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मुलांसाठी 3 संधी आहेत, अतिशय उत्तम संधी. त्यातली एक आहे NDA राष्ट्रीय म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुण्याला आहे. दर 6 महिन्याला एंट्रन्स एक्झाम आहे त्यांची. एंट्रन्स एक्झामला 3 विषय आहेत, एक 300 मार्काचं मॅथमॅटिक्स, 200 मार्काचं इंग्लिश आणि उरलेलं 400 मार्काचं जनरल नॉलेज. जनरल नॉलेज सुद्धा फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे वगैरे वगैरे. स्वतंत्र परीक्षा आहे, स्वतंत्र थोडीशी तयारी वेगळी करावी लागेल NDA एंट्रन्सची. पण या NDA एंट्रन्स मधनं थ्रू झालात एक सेपरेट इंटरव्ह्यू घेतला जातो, त्याला SSB इंटरव्ह्यू असं म्हणतात. हा इंटरव्ह्यू 5 दिवस चालणारा इंटरव्ह्यू आहे. या इंटरव्ह्यू मधनं आपण थ्रू झालो तर आपल्याला मेडिकल एक्झाम घेऊन आपल्याला प्रवेश मिळतो NDA मध्ये. दर
6 महिन्याला 400 मुलं एनडीए मध्ये जात आहेत. फक्त मुलांसाठी आहे, मुलींसाठी नाही. सगळं शिक्षण फुकट आहे. आणि त्यानंतर आपल्याला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऑफिसर म्हणून प्रवेश मिळू शकतो, साधारण 1,00,000 रुपये महिन्याच्या सॅलरीवर. आजपर्यंतचे भारतातले जेवढे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे चीफ झाले ते सगळे एनडीएचे आहेत, हे समजून घ्या आपण. त्यामुळे एनडीए ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी. विद्यार्थ्यांना 11वी नंतर लगेच ट्राय करता येतो. 11वी नंतरच्या सप्टेंबरमध्ये, म्हणजे 12वी सुरू होते त्या सप्टेंबरमध्ये पहिली एंट्रन्स विद्यार्थ्यांना ट्राय करता येईल. आणि मग एज लिमिट प्रमाणे कोणाला 2 कोणाला 3 एवढ्या एंट्रन्स एक्झामचा प्रयत्न करता येऊ शकेल, हे लक्षात घ्या. दुसरी जी अपॉर्च्युनिटी आहे ती परत परत पुण्याजवळच आहे. पुण्याजवळ एक दापोडी जवळ कॉलेज आहे, CME कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी. इथे आपल्याला जर प्रवेश हवा असेल तर त्याकरता 70% मार्क PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये मिळणं आवश्यक आहे. आणि तेवढ्यावर थांबून चालत नाही. आपल्याला जेव्हा आपण ऍप्लिकेशन करू शकता 70% मार्क PCM ला मिळाली तर, पण सगळ्यांना काही बोलवत नाहीत, शॉर्टलिस्ट करतात कॅन्डिडेट्स. आणि शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सना फक्त त्या 5 दिवसाच्या SSB इंटरव्ह्यूला बोलवतात. आणि शॉर्टलिस्टिंगचा क्रायटेरिया आहे जेईई मेन्स. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही अपॉर्च्युनिटीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी मात्र जेईई मेन्सची परीक्षा देणं आवश्यक आहे. संपूर्ण शिक्षण फुकट आहे. 5 वर्षाचं इंजिनिअरिंग आहे. इथे पहिलं वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग डेहराडूनला आहे आणि उरलेली 4 वर्ष विद्यार्थ्यांना व्यवस्थित रीतसर इंजिनिअरिंगचं एज्युकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वगैरे. अशीच दुसरी अपॉर्च्युनिटी आहे, ती आहे केरळमध्ये. ती बेसिकली नेव्हल इंजिनिअरिंगसाठी, म्हणजे इंडियन नेव्हीसाठीचे अभियंते तिथे घडवले जातात. परत त्यांचाही एंट्री क्रायटेरिया 70% इन PCM इन बोर्ड्स हे आवश्यक. पण विद्यार्थ्यांना अप्लाय या क्रायटेरियाने जरी करता आला तरी शॉर्टलिस्टिंग जे आहे ते मात्र जेईई मेन्सच्याच मार्कावर होतं. त्यामुळे जेईई मेन्सची परीक्षा देणं आणि त्याला चांगले मार्क मिळवणं हे आपल्याला गरजेचं आहे, जर आपल्याला ही पण अपॉर्च्युनिटी हवी असेल तर. ही अपॉर्च्युनिटी पूर्णपणे मोफत आहे. पूर्ण झाल्यानंतर इंडियन नेव्ही मध्ये ऑफिसर म्हणून आपल्याला 1,00,000 रुपये महिन्याच्या पगारावर हे नेमलं जातं. आणि त्यामुळे या डिफेन्स सर्व्हिसेसच्या अपॉर्च्युनिटीज पण खूप चांगल्या आणि वेगळ्या आहेत, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. याच्या बरोबरीने आणखीन काही अपॉर्च्युनिटी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्यातल्या काही अपॉर्च्युनिटीज बद्दल आता बघूयात. एक, इकॉनॉमिक्स. आपण आता ह्या पॅन्डेमिक नंतर बघितलं 2 गोष्टींना प्रचंड महत्व आलं. एक हेल्थ सायन्सेस आणि दुसरं ज्याला फारसं काही कळत नाही ना तो पण म्हणतो इकॉनॉमीची परिस्थिती काय बरोबर नाही. इकॉनॉमिक्स खूप चांगला ऑप्शन. 12वी नंतर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स सगळ्या विद्यार्थ्यांना जाता येतं. सायन्सच्या विद्यार्थ्यांना पण जाण्याची उत्तम सोय आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अनेक ठिकाणी BSc इकॉनॉमिक्सचे कोर्सेस आहेत, पुढे MSc इकॉनॉमिक्सचे कोर्सेस आहेत. पण यातली सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट पुण्यात आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स पुणे. आणि यांची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम नॅशनल लेवलची घेतली जाते 12वीच्या वर्षी. त्या एंट्रन्स मधनं सिलेक्ट होणाऱ्या मुलांना BSc इकॉनॉमिक्सला प्रवेश मिळतो. त्यांच्याकडे मास्टर्सचे पण कोर्सेस आहेत. आणि मग इकॉनॉमिक्स मास्टर्स झालेल्या विद्यार्थ्यांना खूप संधी, म्हणजे बँकिंग, इन्शुरन्स, फिनान्शियल सर्व्हिसेस, बिग 4 कन्सल्टन्सी फर्म्स, याच्याच बरोबरीने सरकारी नोकऱ्या, या सगळीकडे त्यांना संधी मिळू शकतात. UPSCची एक स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम जी इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आहे, ती फक्त MSc इकॉनॉमिक्सच्या मुलांसाठी आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इकॉनॉमिक्स हे एक ऑप्शन सगळ्यांना कॉमन सायन्स मधनं पण जाता येतं. डिझायनिंग, ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे आणि काही प्रमाणात स्केचिंग स्किल्स आहेत त्यांना डिझायनिंग मध्ये जाण्याचे ऑप्शन्स आहेत. डिझायनिंग मध्ये सुद्धा अनेक ब्रांचेस आहेत. प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग, किंवा ज्याला मल्टीमीडिया ॲनिमेशन VFX म्हणतात ते कम्युनिकेशन डिझायनिंग. असे डिझायनिंग मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. डिझायनिंगच्या पण खूप इन्स्टिट्यूट्स आहेत. त्यातल्या सरकारी इन्स्टिट्यूट 3 आहेत. त्यातली एक आहे बॉम्बे IIT पवई मध्ये डिझायनिंगचा ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे. मात्र त्याकरता स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे. जेईचा त्याच्याशी काडी मात्र संबंध नाही, हे समजून घ्या. स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम मधनं विद्यार्थ्यांना या IIT पवई मध्ये प्रवेश मिळू शकतो. तशीच दुसरी देशातली सर्वोत्तम इन्स्टिट्यूट म्हणजे NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद,
यांची पण स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्यातनं विद्यार्थ्यांना NIT मध्ये प्रवेश मिळू शकतो. NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी मुंबई आणि आणखीन 6 ठिकाणी याच्यात स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम ते घेतात आणि त्यातनं विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. याशिवाय अनेक फॅशन डिझायनिंगच्या इन्स्टिट्यूट्स आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक वेगळा ऑप्शन म्हणून फॅशन डिझायनिंग हा ऑप्शन असतो, हे पहिल्यांदा लक्षात घेण्याची गरज आहे. त्याच्याच बरोबरीने विद्यार्थ्यांना अनेक बाकीचे ऑप्शन्स जे आहेत, म्हणजे मग ते हॉटेल मॅनेजमेंट असेल, ते लॉ असेल किंवा ते BBA असेल किंवा ते BCA असेल किंवा ते मास कम्युनिकेशन असेल, हे सगळे ऑप्शन्स विद्यार्थ्यांना हे उपलब्ध नक्की आहेत 12वी नंतर. स्पर्धा परीक्षेचा ऑप्शन पण 12वी नंतर म्हणजे विद्यार्थ्यांना उपलब्ध असतो, कारण स्पर्धा परीक्षांना कोणतंही ग्रॅज्युएशन चालतं आणि त्यामुळे त्याच्यात सायन्स ग्रॅज्युएशन आहेच. मग BSc असेल किंवा BE असेल, MBBS असेल, या सगळ्यांना स्पर्धा परीक्षा देण्याची संधी मिळू शकते. MPSC, UPSCच्या परीक्षा हे विद्यार्थी देऊ शकतात. त्यामुळे पुढे विद्यार्थ्यांना हे जे ऑप्शन्स असतात ते नक्की चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतात, हे लक्षात घ्या. मॅनेजमेंटमध्ये ज्यांना पुढे एज्युकेशन घ्यायचंय, अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग झाल्यावर सुद्धा MBA करताना आपण बघितले असतील. त्यामुळे मॅनेजमेंटमध्ये ज्यांना एज्युकेशन घ्यायचंय त्याही विद्यार्थ्यांना संधी आहे, सोय आहे मॅनेजमेंटमध्ये एज्युकेशन घेण्याची. आणि मग 12वी नंतरच 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBAचा कोर्स आहे अनेक ठिकाणी आणि अगदी IIMs मध्ये आहे. IIM इंदोर आणि आणखीन 3-4 IIMs मध्ये हा कोर्स आहे. तसंच मुंबईची नरसी मुंजी जी आहे तिथेही आणि अशा अनेक इन्स्टिट्यूट्स मध्ये 12वी नंतर हा इंटिग्रेटेड MBAचा कोर्स उपलब्ध आहे, ज्यातनं विद्यार्थ्यांना MBA 5 वर्षात आपलं करायला सुरुवात करता येऊ शकते. हे सगळा पॅनोरमा आपल्या पुढे मांडण्याचं मुख्य कारण असं आहे की सायन्स मधनं सायन्सच्या अपॉर्च्युनिटी तर आहेतच, म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, IT, बायोटेक, रिसर्च, मर्चंट नेव्ही, पायलट, आर्किटेक्ट हे सगळे तर आहेच, डिफेन्स सर्व्हिसेस. पण त्याच्या बरोबरीने ह्या विद्यार्थ्यांना बाकीच्या सगळ्या फील्ड्समध्ये म्हणजे डिझायनिंग, फाईन आर्ट्स, त्याच्यानंतर BBA किंवा MBA, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना लॉ, हॉटेल मॅनेजमेंट असे पण ऑप्शन्स उपलब्ध होतात, हे समजून घ्या. अर्थातच काही ऑप्शन्स हे अगदी BSc करता करता सुद्धा उत्तम करता येणारे ऑप्शन्स आहेत. जसं ज्यांना स्टॅटिस्टिक्स आवडतं त्या विद्यार्थ्यांनी BSc करू शकतात, पण करता करता साइड बाय साइड ते ऍक्च्युरीजचे कोर्सेस करू शकतात. ऍक्च्युरीजच्या परीक्षा आहेत. ऍक्च्युरीज इंडिया नावाची जी संस्था आहे त्यांच्या परीक्षा आहेत आणि त्या परीक्षा 11 परीक्षा आहेत त्यांच्या लेवल्स. त्यातली 1 ते 11 पर्यंत आपण किती लेवलच्या परीक्षा देऊ शकतो. आणि इन्शुरन्स इंडस्ट्री जी आता भारतातली सगळ्यात ग्रोईंग इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीचा आत्मा हा ऍक्च्युरीज आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्या ऍक्च्युरीजच्या परीक्षा या विशेषतः ज्यांना स्टॅट्स मॅथ्स अतिशय आवडतं त्या विद्यार्थ्यांना ऍक्च्युरीजच्या परीक्षा देऊन पुढे या क्षेत्रामध्ये उत्तम संधी मिळू शकतात. त्यामुळे ऍक्च्युरीज सारखी फील्ड ही सुद्धा आपल्याला महत्वाची ठरू शकते. हे सगळं आपल्याला सांगण्याचा मुख्य उद्देश असा आहे की करिअरच्या अफाट संधी 12वी नंतर जशा उपलब्ध आहेत तशाच त्या ग्रॅज्युएशन नंतर पण उपलब्ध आहेत. पण आपल्याला आपली वाट चांगली निवडता आली पाहिजे. त्याकरता परत एकदा मगाशी म्हणलो तसं आपले विषयांची एकदा निवड बरोबर होते ना हे समजून घ्या. कुठल्या प्रकारच्या करिअरसाठी कुठले विषय लागतात ते समजून घ्या. कॉलेज अमकच पाहिजे असा कुठलाही अट्टहास 11वी 12वी साठी तरी धरू नका. कारण एक लक्षात घ्या, 11वी 12वीला टाइम इज कन्स्ट्रेंट. तुम्हाला मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा अन्य प्रकारच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्याची तयारी करायला भरपूर वेळ लागतो आणि म्हणून टाइम हा कन्स्ट्रेंट असल्यामुळे उगीचच कुठलं तरी लांबचं कॉलेज निवडून जाण्या येण्यातला वेळ आणि फटीग वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. आपण कॉलेज जवळचं निवडा. सगळी कॉलेजेस सारखीच आहेत. कुठे कॉलेज महान आणि कुठलंही लहान असं काही नसतं, हेही समजून घ्या. विषय व्यवस्थित निवडा आणि सगळ्यात महत्वाचं, हे 2 वर्ष ही आपल्यासाठी अत्यंत क्रुशल आहेत. आपल्या पुढच्या करिअरचा पाया ही 2 वर्ष घालणार आहेत. त्यामुळे आणि कष्ट मात्र आपल्याला म्हणजे ही 2 वर्ष रोज डेली बेसिसवर घ्यावे लागणार आहेत. ऐन वेळेला परीक्षेच्या वेळेला अभ्यास करण्याची आता ही 10वी इयत्ता नाही, हे समजून घ्या.
पोर्शन खूप आहे. स्पेशली या सगळ्यांना 11वी अधिक 12वीचा पोर्शन आहे आणि त्यामुळे 2 वर्षाच्या पोर्शनवर आपल्याला पुढचं परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे मग त्याकरता आपल्याला खूप अभ्यास आणि त्याच्याकरता खूप आपल्याला कष्ट करावे लागणार आहेत, हे समजून घ्या. हे जर आपण सगळं उत्तम प्रकारे केलं, तर मला खात्री आहे, की आपल्या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या सायन्सच्या रिलेटेड ब्रांच करिअरच्या संधी मिळतीलच आणि तशा त्या आपल्याला मिळोत अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करणार आहे. जाता जाता फक्त एक गोष्ट सांगणार आहे, की ह्या विषयावर मी एक पुस्तक लिहिलंय 10वी-12वी नंतरची शाखा निवड. हे पुस्तक माझ्याकडे उपलब्ध आहे आणि हे मी आपल्याला महाराष्ट्रभर पोहोचवू शकतो. त्याकरता आपण मला संपर्क साधलात तर त्याविषयी अधिक बोलता येईल. आता मी त्याच्याकरता वेळ घेत नाही. माझा संपर्क क्रमांक मॅडम देणारच आहेत. तरीही मी नंतर चॅट बॉक्समध्ये तो लिहिणार आहे. म्हणजे आपण त्या दृष्टीने माझ्याशी संपर्क करू शकता. परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आता आपण क्वेश्चन आन्सर सेशनला सुरुवात करावी अशी मी मॅडमना विनंती करतो. नमस्कार सर. आणि पुन्हा एकदा लोकसत्ता मार्ग यशाचा हा आपला जो करिअर वेब संवाद सुरू आहे. आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत आणि अनेक आपल्या वाचकांनी, आपल्या प्रेक्षकांनी प्रश्न असा विचारलेला होता, की त्यांनी थोडंसं उशिरा जॉइन केलंय, तर उद्या याची बातमी तुम्हाला वाचायला मिळणार आहेच. पण त्याचबरोबर 2 दिवसानंतर आम्ही नेहमीच लोकसत्ता लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलवर त्याचं रेकॉर्डिंगही उपलब्ध करत असतो. त्यामुळे आज ज्यांना पूर्ण कार्यक्रम ऐकता आला नाही, ते तो 2 दिवसानंतर लोकसत्ता लाईव्ह ह्या आपल्या YouTube चॅनलवर नक्कीच ऐकू शकतात, पाहू शकतात. आणि सर बऱ्याच प्रश्नांना तुम्ही आधीच उत्तरं दिलेली आहेतच वेगवेगळ्या विषयांना. तरी सुद्धा काही विषय आहेत आणखीन त्याच्यामधलं पॅरामेडिकल कोर्सेस विषयी विद्यार्थ्यांनी विचारलंय. मगाशी आपण बोललोच. परंतु ते अभ्यासक्रम नेमके कुठे करावेत आणि त्याची माहिती कुठे मिळवावी? शिवाय नर्सिंग विषयीही विचारलंय, की मुलांसाठी नर्सिंग असतं का? तर असतंच. पण त्याविषयी थोडंसं अधिक येस. माहिती सांगाल? हां. येस. पहिलं नर्सिंग, मुलांसाठी नर्सिंग असतं आणि तुम्हाला सांगतो, की मेल नर्स हे अत्यंत दुर्मिळ मिळतात आणि त्यामुळे त्यांची व्हॅल्यू फारच हाय आहे आणि जगभरात व्हॅल्यू आहे त्यांना. त्यामुळे ज्यांना करायचंय ना नर्सिंग मुलांना, त्यांना अगदी उत्तम संधी मिळू शकतात. थोडंसं दुर्दैवाने आपल्याकडं दुर्लक्ष आहे त्या फील्डकडं. मुलांचं आहेच, पण मुलींचं पण आहे. पॅरामेडिकलमध्ये जे मगाशी मी आपल्याला म्हणलो त्याप्रमाणे फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी असे 3 पॅरामेडिकलचे मेजर कोर्सेस आहेत आणि त्याच्यात जर आपल्याला जायचं असेल तर अर्थातच 12वी नंतरची नीट परीक्षा ही मस्ट आहे. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत. मग प्रवेशासाठी जी मेडिकलची प्रवेश प्रक्रिया असते, त्याच प्रवेश प्रक्रियेतनं इथेही प्रवेश मिळतो आणि आपण थोडंसं त्याचा मग Googleवरनं किंवा नेटवरनं अभ्यास केला तर त्याला विषय कुठले-कुठले आहेत, त्यानंतर आपल्याला आवडीचे विषय आहेत का नाही, याचा अंदाज घेता येईल. कारण कसं असतं प्रत्येकाला प्रत्येक विषय आवडतात असं नाही. केवळ हां, हे एक अजून मला महत्वाचं आपल्याला मुद्दाम सांगायचंय, की एखाद्या विषयाला किंवा एखाद्या ब्रांचमध्ये खूप चांगलं करियर आहे म्हणून मी गेलंच पाहिजे, असा अट्टहास ठेवू नका. आपल्याला ते आवडतंय, जमतंय, झेपतंय का नाही हे पाहून घ्या आणि आपल्याला आवडणाऱ्या ठिकाणी आपण गेलो तर आपण नक्की चांगलं करियर करू शकतो. हा आत्मविश्वास पण बाळगा. सायकॉलॉजी आणि फिजिओलॉजी विषयी प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या क्षेत्रांमधल्या संधी आता सायकॉलॉजी तर आता सध्याच्या काळात अगदीच काय म्हणतो ज्याला खूप चांगला मागणी आहे चांगली आणि अनेक मुलं धडपडतायत की त्याच्यामध्ये पदवी मिळावी किंवा त्यामध्ये आपलं शिक्षण व्हावं यासाठी. तर त्याच्यामध्ये छोटे कोर्सेस कोणते आहेत? कमी कालावधीचे, दीर्घ कालावधीचे तर आहेतच, पण कमी कालावधीचे काय कोर्सेस आहेत आणि संधी कशा असतील? सायकॉलॉजीमध्ये जर कमी कालावधीचे कोर्सेस आपण बघायला गेलात, तर ते ग्रॅज्युएशन नंतर आहेत. म्हणजे बी-ए सायकॉलॉजी किंवा बी-एस-सी सायकॉलॉजी झाल्यानंतर आहेत. मग कुठे 1 वर्षाचा, कुठे 1.5 वर्षाचा काउन्सिलिंग सायकॉलॉजी असेल, मॅरेज सायकॉलॉजी असेल किंवा चाइल्ड सायकॉलॉजी असेल, असे कोर्सेस आहेत. पण बेसिक ग्रॅज्युएशन मस्ट. त्याच्याशिवाय म्हणजे 12वी नंतर लगेच एखाद्या वर्षाचा कोर्स करून काय होणार नाही. फिजिओलॉजी म्हणून एक विषय जो तुम्ही म्हणलात, तर तो मात्र मेडिकलमध्येच येतो आणि सायकॉलॉजी या अर्थानेच करायची आपल्याला विचार असेल, कारण मेडिकलमध्ये सायकियाट्री
आणि फिजिओलॉजी असे दोन्ही विषय आहेत. त्यातला सायकियाट्री जो आहे तो वेगळा आणि सायकोलॉजी वेगळा आहे, लक्षात घ्या. सायकियाट्री हा फक्त मेडिकल मधला आहे, ज्यात तुम्हाला औषध उपाययोजना करावी लागते. सायकोलॉजी मध्ये मात्र तुम्हाला फक्त काउन्सिलिंग किंवा बोलणं हेच काम करावं लागतं. एरोस्पेस इंजिनिअरिंग आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग एकूणच ह्या विषयाशी संबंधित ज्या सायन्स मधल्या पदव्या आहेत विज्ञान शाखेतल्या, त्याविषयी बरेच प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे. ह्या पदव्यांविषयी तर एक वेळ माहिती मिळेल, पण सध्याच्या काळात आता त्याला स्कोप आहे का आणि खर्चिक कितपत आहे हे विचारलेलं आहे. खरं सांगायचं तर एरो म्हणजे ज्याला मी मगाशी म्हटलो की IIST नावाची संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी. तिथलं एज्युकेशन खूपच स्वस्त आहे, कारण ती गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहे. पण बाकीचे जे आहेत एरोनॉटिकल इंजिनिअरिंग स्पेशली, त्या संस्था जरा चेक करा की त्यांचं गेल्या 3-4 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे प्लेसमेंटचं. कारण एक लक्षात घ्या, अशा प्रकारचे आपण जेव्हा कोर्सेस करतो तेव्हा प्लेसमेंट सगळ्यात महत्वाची असते आणि ती प्लेसमेंट आपल्याला मिळाली तर ते कोर्स करण्याचा उपयोग आहे. नाहीतर नुसताच कोर्स करून काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे त्यांचे प्लेसमेंट रेकॉर्ड आपल्याला सगळ्यांना चेक करणं हे अत्यंत गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करताना त्यांना AICTEचं अप्रुव्हल आहे का हे पण चेक करा, अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. कारण काही इन्स्टिट्यूट्सना AICTEचं अप्रुव्हल नाही आणि मग गडबड होते सगळी, हे पण समजून घ्या. बरोबर. दोन वेगळ्या इंजिनिअरिंगच्या शाखांविषयी प्रश्न आहे. एक पेन टेक्नॉलॉजी आणि दुसरं आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तर ह्या दोन्ही येस. शाखांमध्ये भारतात कितपत संधी आहेत? कारण ह्या वेगळ्या शाखा आहेत, तर एन्व्हायरमेंटलचं विशेष करून आहे. पेन टेक्नॉलॉजीला तर आहे, आपल्याला दिसतं पण ते. पण एन्व्हायरमेंटलची काय परिस्थिती आहे? येस. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा आपल्याकडे दुर्दैवाने महाराष्ट्रात एकाच ठिकाणी आहे, कोल्हापूरला. पण खूप चांगला कोर्स आहे. भारतात आहेच, पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर बहुतेक मुलं बाहेरच जातात बरं का एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग झालेली. कारण एन्व्हायरमेंटची जेवढी जागृती बाहेर आहे तेवढी अजून आपल्याकडे नाही. पण आपल्याकडे आता NGT सारख्या न्यायालय आल्यामुळं आता त्याच्याबद्दल बरीच जागृती व्हायला लागली आहे. त्यामुळे इथंही मिळतात. सगळ्या मोठ्या कंपन्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअर घेतात. हे समजून घ्या. पेन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये डिग्री आहेच, पण त्याच्यातला अतिशय सुंदर डिप्लोमा कोर्स आहे, जो पोस्ट 12th आहे. आणि आता त्याची पण जाहिरात आली आहे, की 12वी नंतरची डिप्लोमा कोर्सेसची जाहिरात आलेली आहे आणि त्या कोर्सेसला जर आपल्याला जायचं असेल, तर फक्त आता ॲप्लिकेशन करा. तुमच्या 12वीच्या मार्कांवर ॲडमिशन होणार आहे. एकच ठिकाणी फक्त हा कोर्स उपलब्ध आहे. पुण्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये. कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे हा सँडविच कोर्स आहे. म्हणजे 2 वर्ष थेअरी शिकायची आणि 1 वर्ष ॲक्चुअल इंडस्ट्रीत काम करायचं. स्टायपंड पण मिळतो आणि अनुभव पण मिळतो. त्यामुळे 100% प्लेसमेंट्स आहेत आणि मुख्य म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीच्या संधी आहेत. नागपूरला पण मला वाटतं त्यांचं कॉलेज आहे, पेंट टेक्नॉलॉजी. डिग्री कॉलेज आहेत बाकीची. डिप्लोमाचं एवढं आहे. बरोबर. रोबोटिक्स विषयी विचारलेला आहे. रोबोटिक्सला कितपत संधी येस. आहेत? आणि इंजिनिअरिंग विषयीच आणखीन एक असा प्रश्न आहे, की भारतामध्ये त्याचं शिक्षण घेणं आणि त्यातल्या करियर संधी शोधणं आणि परदेशात त्याच्या करियर संधी शोधणं किंवा शिक्षण घेणं, यामध्ये काय फरक आहे? पहिल्यांदा रोबोटिक्स. रोबोटिक्स या विषयात जर तुम्हाला काही करायचं असेल, तर आता आपल्याकडे काही कॉलेजेसमध्ये रोबोटिक्समध्ये सुद्धा इंजिनिअरिंगची सोय झालेली आहे. पण समजा दुर्दैवाने नसेल तसं आपल्याला मिळत, तरी सुद्धा मेकॅनिकल ब्रांचमधनं जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं, तर तुम्हाला नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला रोबोटिक्समध्ये जाता येतं. खूप चांगल्या संधी मिळू शकतात. हे लक्षात घ्या. भारतातलं इंजिनिअरिंग व्हर्सेस परदेशातलं इंजिनिअरिंग. मी आपल्याला एवढं नक्की सांगेन, की परदेशात जायचे जरूर जा. खूप चांगल्या संधी मिळतात. एम्प्लॉयमेंट ऑप्शन्स खूप चांगले आणि अर्थातच जास्ती पैसे देणारे म्हणजे डॉलरमध्ये पैसे देणारे मिळतात. पण ग्रॅज्युएशन नंतर जा, 12वी नंतर नका जाऊ. कारण 12वी नंतर स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम, सॅट आणि टोफेल द्यायला तर लागतेच. पण 12वी नंतर तुम्ही जेव्हा परदेशात जाता, तेव्हा तुम्हाला 4 वर्षाचं एज्युकेशनला खर्च खूप आहे. व्हेअर ॲज तुम्ही मास्टर्सला जेव्हा जाता तेव्हा 2च वर्षाचं एज्युकेशन म्हणजे निम्मा खर्च आणि स्कॉलरशिप किंवा ट्युशन वेअरचं प्रमाण वाढतं. मॅच्युरिटी लेव्हल आलेली असते चांगली. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परदेशात जेव्हा तुम्ही जाणार असता,
पोस्ट ग्रॅज्युएशनला, त्यावेळेला ग्रॅज्युएशनच्या नंतरच्या ज्या GRE टोफेल परीक्षा आहेत त्याची तयारी करायला आपल्याला भरपूर वेळ मिळतो ग्रॅज्युएशनच्या दरम्यान. चौथी गोष्ट असा एक समज आहे आमच्याकडे, की भारतातलं एज्युकेशन म्हणजे काय एवढं खास नाही. अमेरिकेतनं इंजिनिअरिंग केलं तर बेस्ट एज्युकेशन. हा पूर्ण चुकीचा समज डोक्यातनं काढा. गेल्या 20 वर्षात कमीत कमी 2-2.5 लाख मुलं ही फक्त MS म्हणजे मास्टर ऑफ सायन्स म्हणजे थोडक्यात इंजिनिअरिंगचं मास्टर्स करायला भारतातनं परदेशात गेली आहेत. इथून शिकून गेली आहेत. त्यातला एकही मुलगा नापास झाला नाही. एकाचाही विषय राहिला नाही. एकानेही 2 वर्षापेक्षा जास्त वर्ष घेतली नाहीत. किंबहुना आपली मुलं 2 वर्षाचा कोर्स 18 महिन्यात पूर्ण करतात. ते सुद्धा साइड बाय साइड काहीतरी इन्कम सोर्स चालू करून म्हणजे एवढं सगळं करून जर ते करत असतील तर आपल्या एज्युकेशनची क्वालिटी ही त्यांच्या एज्युकेशन एवढी नक्कीच चांगली आहे. त्यामुळे बिलकुल 12वी नंतर याचा विचार करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. ग्रॅज्युएशन नंतर मात्र जरूर जा. खूप चांगल्या संधी मिळू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी विचारलेलं आहे. त्यामध्ये आता करिअरच्या कशा संधी आहेत? मला वाटतं फॉरेन्सिक चा जो इश्यू आहे तसाच त्याबद्दल आहे. कारण की लोकांना उत्सुकता खूप आहे, पण अभ्यासक्रम नेमके कुठे शोधावेत आणि त्याचं कॉलेज निवडताना किंवा संस्था निवडताना नेमकी काय काळजी घ्यावी हे माहिती नाहीये. तर दोन्ही विषयी सांगाल मग? येस. आर्टिफिशियल एक लक्षात घ्या आता आय-टी मध्ये ज्या गोष्टी आता नवीन डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतायत, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डाटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहे, IoT आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे. या सगळ्या आता लेटेस्ट आलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळूच शकणार आहेत. पण एक लक्षात घ्या, की अनेक कॉलेजेसमध्ये आता ह्याचे कोर्सेस ग्रॅज्युएशनचे, BSc पण आलेत आणि इंजिनिअरिंगचे पण आलेत. त्यामुळे आपण तसा कोर्स निवडला तर आनंद आहे. पण नसेल तरी सुद्धा कॉम्प्युटर सायन्स किंवा आय-टीचा जरी इंजिनिअरिंगचा कोर्स निवडलात, तरी सुद्धा नंतर आपल्याला या फील्डमध्ये जाण्याची संधी मिळू शकतेच. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. कारण जेव्हा कंपन्या घेतात तेव्हा बेसिक तुमचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे ना एवढं बघून तुम्हाला डायरेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सुद्धा घेऊ शकतात. त्याबद्दल काही शंका नाही. आता दुसरा जो विषय होता तो फॉरेन्सिक सायन्स. खरं म्हणजे ना त्या CID मालिकेने याचं महत्व वाढवलं बरं का. कारण नाहीतर तसं आत्तापर्यंत फॉरेन्सिक सायन्सला काही फार महत्व नव्हतं. पण CIDने वाढवलं. येस, BSc फॉरेन्सिक सायन्सेसचे अनेक ठिकाणी कोर्सेस आहेत. औरंगाबादचा कोर्स त्यामध्ये बराच जुना आहे. पण बऱ्याच ठिकाणी BScचे कोर्सेस आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे, की फॉरेन्सिक सायन्स करून आपल्याला नक्की काय करायचं याचा आधी विचार करा. कारण फॉरेन्सिक सायन्सेसमध्ये जर जायचंच असेल आपल्याला, तर आपल्याला ज्या कॉलेजमधनं आपण फॉरेन्सिक सायन्सचा कोर्स पूर्ण करतोय, त्या कॉलेजमधनं पुढे प्लेसमेंटच्या काही संधी उपलब्ध आहेत का? हे तपासून घ्या. कारण नुसताच कोर्स करायचा आणि प्लेसमेंट होत नाही, असं जर झालं तर त्या कोर्सला काही अर्थ उरत नाही आणि तुमचा हे जे कोर्स करताना स्पेसिफिक कोर्सेस आहेत. फॉरेन्सिक सायन्स स्पेसिफिक कोर्स. दुसरं काहीच नाही करता येत मग. म्हणून पहिल्यांदा इन्स्टिट्यूट आपल्याला प्लेसमेंट देऊ शकते का? हे तपासून घेण्याची गरज आहे. बरोबर. फार्मसी विषयी एक प्रश्न विचारलेला आहे. फार्मसीची तुम्ही सगळी माहिती हां. दिली. पण फार्मसी पेलेल का आपल्याला? म्हणजे कारण त्याचा आता विस्तार एवढा आहे. नुसतंच बी-फार्म करून उपयोग नाही. पुढे आणखीन शिकणं गरजेचं सुद्धा आहे. तर त्याविषयी विचारलेलं आहे, की हे म्हणजे विद्यार्थ्यांना याचं उत्तम त्याच्यामध्ये करियर करायचं असेल तर पुढे शिक्षण कसं असायला हवं त्याचं? फार्मसीमध्ये लागतं ना, मेनली लागतं केमिस्ट्री लक्षात ठेवा. बायोलॉजी सुद्धा फार्मसीला कंपल्सरी नाही 12वी नंतर. पण केमिस्ट्री हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. केमिस्ट्रीची आवड असेल तर फार्मसी झेपायला प्रॉब्लेम येणार नाही. पण केमिस्ट्रीची नावड असेल तर बिलकुल जाऊ नका. दुसरं आपल्याला डाऊट असेल, की बाबा डिग्रीला गेलो मग काय होईल का नाही? त्याच्यात डिप्लोमा कोर्स पण आहे. डिप्लोमा फार्मसी आहे. त्याचे ऍडमिशन्स आता सुरू झाले आहेत. 12वी नंतरचे 3 डिप्लोमाचे ऍडमिशन ॲट अ टाईम असतात. फार्मसीचा डिप्लोमा केल्यानंतरही डिग्रीला प्रवेश मिळू शकतो. डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला प्रवेश आहे हेही समजून घ्या. त्यामुळे खूप चांगला कोर्स असू शकतो. त्याच्यातही मास्टर्सची सोय आहे, M.Pharm आहे. बरं फार्मसी झाल्यानंतर आपल्याला वाटतं त्यातनं बाहेर पडावं, तर MBA इन फार्मसी पण आहे. आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण जाता येतं. म्हणजे एक्झिट ऑप्शन्स आहेत का? तर नक्की आहेत. पण केमिस्ट्री हा विषय आहे एवढं लक्षात ठेवा.
फायर अँड सेफ्टी या विषयातले जे अभ्यासक्रम आहेत त्याविषयी विचारलेले आहे. कारण येस, त्या आपत्तीच्या इतक्या घटना आपण बघतो आहे आणि त्यावेळी ही सगळी टीम असते जी पहिल्यांदा येते आणि त्यांची गरज लागते. तर त्यामध्ये खासगी क्षेत्रातल्या संधी पण आणि सरकारी संधी सुद्धा. फायर अँड सेफ्टीची खूप कॉलेजेस आता सध्या आहेत. बहुतेक सगळे कोर्स हे BSc आहेत. खूप चांगलं कॉलेज तर नागपूरचं खूप जुनं कॉलेज आहे. आणि फायर अँड सेफ्टी मधनं सुद्धा परत आपल्याला कॉलेज बघताना हेच बघायचंय की प्लेसमेंटचा रेकॉर्ड काय. प्रायव्हेट सेक्टरमध्ये लागतात, म्हणजे विशेषतः केमिकल इंडस्ट्रीमध्ये तर मोठ्या प्रमाणात फायर अँड सेफ्टी लागतात. सगळ्या पब्लिक सेक्टरमध्ये पण लागतात आणि त्याच्याच बरोबर मोठमोठ्या कंपन्यात पण लागतात. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फायर अँड सेफ्टीचे म्हणजे म्युन्सिपालिटीज, नगर परिषदा, जिल्हा परिषद, जिथे जिथे फायर डिपार्टमेंट आहे तिथे तर फायर अँड सेफ्टी ऑफिसर्स लागतात. त्यामुळे संधी आहेतच, पण फक्त आपण जिथं एज्युकेशन घेणार आहोत त्यांच्याकडनं काही संधींची उपलब्ध होते का एवढं चेक करून घ्या. शेवटचा प्रश्न, कारण आता आपण बऱ्यापैकी सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. डिझायनिंग विषयी मगाशी आपण बोललो, पण डिझायनिंगचं शिक्षण घेतल्यानंतर परदेशात संधी आहेत का? जाता येतं ना, परदेशात जाता येतं, कारण हा 4 वर्षाचा कोर्स आहे. त्यामुळे मास्टरसाठी नक्की जाता येतं. फक्त परत एकदा तेच की आपण नक्की हे बघा, परदेशात जायचं म्हणून जाणं हा काही खरा उद्देश नाही. का जातोय हे जाताना पूर्ण माहिती पाहिजे. हा, मला जॉबसाठी जायचंय, पैसे कमवायचे, काहीच हरकत नाही. शिकून लगेच परत यायचंय, जाण्यात काही मजा नाही. कुठल्याच कोर्ससाठी परदेशात फक्त शिकून लगेच इथं परत येण्यात मजा नाही. कारण आपण लाखो रुपये खर्च करून इथं आल्यानंतर परत आपल्याला इथल्या एवढे जॉब मिळणार असतील, त्यात काही मजा नाहीये. त्यामुळे आपण का जातोय हे बघून जा, काहीच प्रॉब्लेम नाही, मिळू शकतं. मला वाटतं आपण भरपूर बोललोय, वेगवेगळे विषय बोललो आहोत. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात, तुमचा नंबर मी सांगते आहे. हॅलो हॅलो स्टील झालेत मॅडम. हॅलो सर त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्कला असेल. प्रॉब्लेम आहे थोडासा. ठीक आहे, मी सांगतो नंबर 9800634880. मी तो चॅट मध्ये पण लिहिलेला आहे. 9850063480. आपण पुस्तकासाठी मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा ईमेल ऍड्रेस पण देऊन ठेवतो, VK वेलणकर VKVELANKAR@gmail.com. मी तोही टाईप करणार आहे, VKवेलणकर@gmail.com. चॅटबॉक्स मध्ये दोन्ही आहे, आपण बघून घेऊ शकता. येस स्वप्नील सर. या, ओके सर, थँक्यू सो मच. आपला टाइम दिल्याबद्दल थँक्यू सो मच सर. सगळ्यांना परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद.